दोन गोष्टी समजून घ्यावं लागेल. एक एफपीओ असंच एफपीओ काय, त्याची निर्मिती कशी होते, त्याचे उद्दिष्ट काय आहेत, त्याचं कार्य कसं होतं, हा एक पहिला भाग झाला. दुसरा भाग आपल्याला हे विचार करायचा आहे की व्हॅल्यू चेन म्हणजे काय. व्हॅल्यू चेन सध्याच्या प्रचलित व्हॅल्यू चेन काही पिकांमध्ये एखाद दुसरं उदाहरण घेऊन त्या कशा चालतात आणि त्या व्हॅल्यू चेन ज्या चालत आलेल्या आहेत त्या व्हॅल्यू चेन मध्ये शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी, शेतकऱ्याला असलेली भविष्यातली संधी, सध्याच्या जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांपुढे उपलब्ध झालेल्या नव्या काही संधी आहेत, या सगळ्या संधीचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल याविषयी साधारणतः आपण या सेशन मध्ये चर्चा करणार आहोत. ही माझ्या सत्राची आउटलाईन झाली. आता या सेशन मध्ये मला अजून एक करायचं आहे की शेतकरी उत्पादक कंपन्याच्या आधी आपण काही गट तयार करतो, शेतकऱ्यांचं संघटन करतो आणि मग त्या गटामधून एक उत्पादक संघ आणि त्या उत्पादक संघाची शेतकरी उत्पादक कंपनी तयार करतो. तर हे शेतकऱ्यांचं संघटन सुद्धा का, कशासाठी, त्याच्यातून काय साध्य होईल, या सगळ्या गोष्टीचा आपण चर्चा करणार आहोत. ज्या ज्या वेळेला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तेव्हा विचारा. फक्त आता याच्यात काय आहे, एक मी साधारणतः शेतकरी उत्पादक कंपन्यांबद्दल ते कशा असतात, काय असतात, एक थोडक्यामध्ये प्रेझेंटेशन सादर करणार आहे. ते प्रेझेंटेशन झालं की ते प्रेझेंटेशन थांबेल, त्यानंतर मग आपण थोडीशी चर्चा करूया आणि मग मी माझ्या एक स्क्रीन शेअरिंगद्वारे पुढच्या सप्लाय चेनचं जे आहे त्याच्याबद्दल चर्चा सुरू करेल. कारण या प्रेझेंटेशन मध्ये एफपीओचं प्रेझेंटेशन आहे, विथ सप्लाय चेनचं वेगळं प्रेझेंटेशन मला बनवायला काही वेळ मिळाला नाही, त्यामुळे मी तो माझ्या स्क्रीन शेअरिंग मध्ये तुमच्याशी बोलून सांगणार आहे. तर असे दोन पार्ट मध्ये आपण करूया. तर सर आपण आता एक एफपीओच्या संकल्पनेच्या बद्दल आपल्याला क्लॅरिटी यावी म्हणून काही जे प्रेझेंटेशन आहे ते सुरू करावं. यस सर, यस सर. तसं पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार चळवळ खूप प्रबळ आहे आणि त्याचं उदाहरण सगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये घेतलं जातं. सहकारी चळवळीतून जो विकास झालेला आहे, शेतकऱ्यांपर्यंत जे फायदे गेलेले आहेत ते सुद्धा खूप अनमोल आहेत, इनक्रेडिबल म्हणता येईल अशा प्रकारचे आहेत. आणि हे सगळं असताना आपण ही कशासाठी मग शेतकरी उत्पादक कंपनी, तर त्याच्यामध्ये सहकार चळवळीतले जे काही फायदे आहेत, सहकारी सोसायट्यामध्ये काम करताना त्यातून असलेल्या चांगल्या गोष्टी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या काही चांगल्या गोष्टी या एकत्र घेऊन असं एक काही हायब्रिड मॉडेल तयार करता येईल का, हा एक विचार होता. आणि त्याच्यामधून दुसरा एक विचार होता की आम्ही शेतकऱ्यांचे गट करतो, त्या गटांचं पुढे काय करायचं. कारण खूप वेळा 15-20 शेतकऱ्यांचा गट जो आहे तो इतका छोटा गट असतो की त्या गटामधून होणारा फायदा किंवा त्याचा जो शेतकऱ्यांपर्यंत होणारी उपयुक्तता ही याची व्याप्ती फार कमी असते. मग काही वेळेला सगळेच जण त्याबद्दल निराश होतात आणि तो शेतकरी गट केलेला सुद्धा तो फारसा टिकत नाही. मग काय आहे, शेतकऱ्यांचे गट चांगले टिकवायचे असतील तर त्याचं फेडरेशन करणं आवश्यक आहे. फेडरेटिंग इनटू ए गुड फेडरेशन, त्याला संघ म्हणू मराठीमध्ये. अशा संघामध्ये त्याचं विलीनीकरण करणे किंवा ते जोडल्या जाणे गट, आणि मग त्यातून एक भक्कम मोठं संघटन निर्माण व्हावं आणि त्या संघटनेतून जी काही गटामध्ये मिळणारी फायदे असतील, समजा गटामध्ये मिळणारा फायदा 1 असेल तर त्या संघटनातून 1×10 म्हणजे 10x फायदा जे आहे x एवढा तिथं मिळावा अशी अपेक्षा आहे. म्हणून एक हायब्रिड मॉडेल फार्मर प्रोड्युसर कंपनीचं सुरुवात झालेलं आहे आणि त्याचं बऱ्याच ठिकाणी खूप उत्साहवर्धक असे रिझल्ट आहेत. आता आपण बघा, शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय, तर हे जे शेतकऱ्यांचे गट आहेत या गटांचा एकत्र केलेला संघ आहे. या संघाला जे कायदेशीर स्वरूप द्यायचं आहे ते म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी आहे. फार्मर प्रोड्युसर कंपनी ही ऑन बिहाफ ऑफ फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन काम करेल आणि ही कंपनी कायदा जो आहे ज्याच्यामध्ये सगळ्या कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या कंपन्या रजिस्टर होतात 1956 आणि त्याच्यात जी सुधारणा होऊन जे आहे 2013 आहे त्यानुसार ह्याचं रजिस्ट्रेशन होतं, नोंदणी होते. आता ही एक अशी संस्था आहे, ऑर्गनायझेशन आहे शेतकरी उत्पादक कंपनी, की ज्याच्यामुळे काय कायद्यानुसार केवळ शेतकरीच हेच या कंपनीचे सभासद असू शकतात. ओनली फार्मर प्रोड्युसर्स, फार्मर हू प्रोड्यूस सम काइंड ऑफ एग्रीकल्चरल प्रोड्यूस,
कॅन बिकम दी मेंबर ऑफ दिस कंपनी, किंवा तेच ही कंपनी तयार करू शकतात. फाउंडर तेच असू शकतात, संचालक किंवा ती कंपनीचे सभासद तेच असू शकतात, दुसऱ्याला नाही. आता जर माझ्याकडे शेती नाही, मला वाटलं की याचा सभासद व्हावं आणि शेअर विकत घ्यावे, तर ते पॉसिबल नाही. कारण काय की याची निर्मिती यासाठी केली की फक्त शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे, आणि शेतकरी सभासद स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापक करतात. म्हणजे काय, फार्मर्स दे विल प्रोड्यूस अन ऑर्गनायझेशन, ते स्वतः एफपीसी तयार करतील आणि त्या एफपीसीचं स्वतः संचालन करतील. फार्मर प्रोड्युसर कंपनीचं ते संचालक पण तेच असतील. हे कशासाठी आहे की शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये छोटे छोटे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांचे काही गट आहेत आणि त्यांच्यापैकी काही असलेल्या ऑर्गनायझेशन एकत्र आणल्या जातात, आणि मग हे एकत्रित झाल्यामुळे संघटनाचं जे बळ असतं, एकीचं जे बळ असतं, त्याच्याद्वारे अनेक अडचणी जे आहेत ते सोडवणं शक्य होऊ शकतं. आणि मग हे संघटन असं प्रभावी तयार करायचं की दिस इज अ बिझनेस ऑर्गनायझेशन, आणि ही बिझनेस ऑर्गनायझेशन जी आहे ही त्या दृष्टीने पाहिजे. आता खूप वेळेला शेतकऱ्यांचे गट, महिलांचे बचत गट हे तयार होतात, तर त्या ठिकाणी काय आर्थिक उलाढाल हा काही मुख्य उद्देश नसतो, सामाजिक फायदे हा एक मुख्य उद्देश असतो. आणि त्या सामाजिक फायद्याच्या अनुषंगाने एकत्र आलेले जे गट आहेत, मग महिलांचे असतील किंवा शेतकऱ्यांचे असतील, त्याच्यातून पुढे काही अर्थार्जन होईल का, त्याच्यातून पुढे काही इन्कम जनरेटिंग ऍक्टिव्हिटी करता येतील का, हा दुसरा दुय्यम उद्देश असतो. पण इथे जेव्हा शेतकरी उत्पादक कंपनी तयार करायची, तेव्हा नेसेसरीली दिस इज अन बिझनेस ऑर्गनायझेशन, आणि ते बिझनेस करण्यासाठी एकत्र आलेले आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे शेतकरी शेती करतोय, त्या शेतीला व्यवसायाचा दर्जा द्यावा म्हणतो आपण, किंवा शेतीचा बिझनेस आहे आणि तो बिझनेसला मान्यता द्यावी, तर नुसतं मान्यता देऊन काय होणार आहे. त्याचं खरोखर ऍग्रिकल्चरचं ऍग्री बिझनेस मध्ये रूपांतर करण्यासाठी ही शेतकरी उत्पादक कंपनी जी आहे हे ऑर्गनायझेशन आहे. आणि यातून मग काय की या संघटनाद्वारे काय होऊ शकेल, जे एकट्या दुकट्या शेतकऱ्याला शक्य नाही, ती गुंतवणूक होऊ शकेल. म्हणजे गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणतोय. आता आपण बऱ्याच वेळेला काय बघतोय की एखादं पीक आहे, आता सोयाबीन आहे, कापूस आहे, किंवा आता जसं रबीचा गहू आहे, हरभरा आहे, उत्पादन खर्च वाढलाय म्हणून कॉस्ट ऑफ कल्टिवेशन इज वन आस्पेक्ट अँड इन्व्हेस्टमेंट इन प्रोडक्शन इज अनदर आस्पेक्ट. तर ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कुणाकडे आहे. आता समजा गहू आहे, गव्हासाठी अनेक छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी गहू लावलेला, आणि त्यांना जर समजा हार्वेस्टिंगसाठी एक मोठं हार्वेस्टर मशीन पाहिजे, तर मोठं हार्वेस्टर मशीन हे एका छोट्या शेतकऱ्याला घेता येत नाही. पण 100 शेतकऱ्यांचं जर एखादं संघटन असेल, किंवा 10-20 शेतकऱ्यांनी संघटन केलेलं आहे, ते भरपूर आर्थिकदृष्ट्या त्यांनी त्यात गुंतवणूक केली आणि एक हार्वेस्टर मशीन आणलं, तर ते 100 शेतकऱ्यांसाठी हार्वेस्टिंगचं काम करू शकतात. तर यासाठी जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये असेल, जी सुधारित अवजारामध्ये असेल, नवतंत्रज्ञानामध्ये असेल, तर ती 1-2 शेतकरी करू शकत नाहीत, पण हे एफपीसी करू शकते. म्हणून एफपीसीचं काम काय आहे की संघटन तयार करायचं, त्याच्यामध्ये पहिली तर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट तयार करायची, बिझनेससाठी लागेल ती, नवीन तंत्रज्ञान जे आहे हे अद्यावत करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायचंय, आणि मग यातून निर्माण झालेला जो शेतमाल आहे त्याच्यासाठी नवीन बाजारपेठा निर्माण करायच्या. गरज पडेल तर तिथं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायची आहे, किंवा नवीन बाजार असलेल्या बाजारपेठेमध्ये नव्याने काही एकत्रित प्रवेश करायचा आहे, मार्केट ऍक्सेस थ्रू दी ऑर्गनायझेशन किंवा एफपीसी एकत्र सगळ्यांची खरेदी, सगळ्यांची विक्री, सगळ्यांचं संकलन असे कामं करू शकतील. याचबरोबर ते काय करू शकतील की एक क्रॉप प्लॅन तयार करू शकतील, उत्पादनाचा आराखडा तयार करायचा. तो आराखडा तयार करणे, बिझनेस प्लॅन स्वतःचा असेल तर ते फार्मर प्रोड्युसर कंपनी स्वतःच्या ह्याचा बिझनेस प्लॅन करेल, उत्पादनाचा आराखडा तयार करेल, झालेल्या उत्पादनावर कुठल्या प्रकारची प्रक्रिया करायची आहे, प्रायमरी प्रोसेसिंग करायची का, सेकंडरी प्रोसेसिंग करायची का, त्याचं फक्त क्लिनिंग ग्रेडिंग पॅकिंग करायचं आहे का, समजा हरभरा आहे, तूर आहे, तर ते तूर डाळीसाठी करायचं का, दॅट विल बिकम ए सेकंडरी प्रोसेसिंग. ओनली क्लिनिंग ग्रेडिंग पॅकिंग हे प्राथमिक प्रक्रिया आहे. ते काय करायचं हे ते ठरवतील, आणि मग या उत्पादित मालावर प्रक्रिया करून त्याचे बाय प्रॉडक्ट कधी सेकंडरी प्रोसेसिंग मध्ये बनतील, किंवा नुसतं कंपनी मार्फत ट्रेडिंग करतील, खरेदी विक्री केंद्र उभारतील. त्याचबरोबर मालाची प्रतवारी करून, वर्गीकरण करून, म्हणजे क्लिनिंग ग्रेडिंग करून
त्याचं गुणवत्ता ठरवायचं, त्याचा दर्जा श्रेणी जी आहे ती ठरवायचं आणि मालाची बाजारपेठेमध्ये मार्केटिंग करायची, ब्रँड तयार करायचा, त्या ब्रँडनुसार मार्केटिंग करायची आणि कंपनीच्या सदस्यांनी उत्पादित केलेलं जेवढं काही माल आहे ते कंपनीच्या नावाने ब्रँडिंग करणे, अशा प्रकारचे कामं. आणि त्याचबरोबर जर समजा फार पुढे चांगला बिझनेस चालू लागला तर सदस्यांचं जे प्राथमिक उत्पादन आहे याचं निर्यात करणे, जे दे कॅन वर्क ॲज अन एक्सपर्ट हाऊस किंवा एक्सपोर्ट हाऊसच्या बरोबर करार करून त्यांच्या मार्फत निर्यात करणे किंवा काही जर गरज पडली तर इनपुट्स आयात करणे, हे वेगवेगळे काम करणारं एक शेतकऱ्यांचं संघटन, बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी आहे. आणि ही शेतकरी उत्पादक कंपनी ऍक्ट 2013 नुसार त्याची नोंदणी होते. आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सर नेक्स्ट स्लाइड घेता येईल. ह्याची उद्दिष्ट काय आहेत, जेव्हा कधी शेतकरी उत्पादक कंपनी तयार केल्या जाते, आज आपला जो पूर्ण भर आहे हा शेतकरी उत्पादक कंपनीची माहिती देण्यावर नाही, याला सप्लाय चेनशी जोडायचंय. म्हणून मी थोडसे काही गोष्टी ज्या आहेत त्या थोडक्यामध्ये आणि थोडस बरोबर घेतो. शेतकरी उत्पादक कंपनी ज्या वेळेला आपण सुरू करतो त्याचं वैशिष्ट्य असं आहे की केवळ शेतकरी हेच शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य असतात. म्हणजे एखादा व्यापारी आहे किंवा कोणाला समजा कॉर्पोरेट सेक्टर मधला एखादा आहे तो नाही करू शकत एफपीसी. जे शेतकरी आहेत ते त्याचे सफाळ. आणि यात एक आहे, जर समजा कंपनी ऍक्ट खाली रजिस्ट्रेशन झालं तर कोल्हापूरमध्ये जरी एखादी कंपनी रजिस्टर झाली तर ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया मधले कुठलाही शेतकरी त्याचा सभासद म्हणून ते घेऊ शकतात. त्यांचे काय जे सभासद नोंदणीची त्याचं जर काही शेअर असेल तर त्याची जी काही व्हॅल्यू ठरवलेली आहे त्यानुसार त्याची नोंदणी करून घेऊ शकतात. त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जे दायित्व आहे हे मर्यादित स्वरूपात असतं. म्हणजे उद्या चालून जर समजा एखादी कंपनी काढली आहे शेतकऱ्यांनी, त्यात काही नुकसान झालं आणि मी त्याचा सदस्य आहे, तर मी म्हणेल की मग तुमच्यामुळे माझं पण 20,000 रुपयाचं नुकसान झालंय ते द्या. तर तसं नाही. जर शेअर मी घेतला एकच कंपनीचा आणि त्या शेअरची किंमत 1,000 रुपयाची आहे तर 1,000 रुपयापर्यंत त्यांच्यावर काय ती जबाबदारी असेल, जास्त जबाबदारी असणार नाही. हे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रमोटरच्या साठी हे येतात. त्याच्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी हे अस्तित्व शाश्वत असतं, कारण त्याचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बदलत राहतील, सभासद बदलत राहतील, पण कंपनी मात्र कायम असेल. आणि ही जी कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असंच मानल्या जाते. सदस्यांच्या संख्येसाठी कमाल मर्यादा नाही, किमान आहे पण कमाल नाही. तुम्ही 100, 200, 250, 500, 700 किती पण करू शकता. आणि याचं जे भाग भांडवल आहे त्याच्यामध्ये फक्त जे शेअर कॅपिटल आहे, समभाग आहे, त्याचा समावेश होतो. आणि सदस्य स्वतःचे समभाग सार्वजनिकरित्या विकू शकत नाही. फक्त काय होऊ शकेल, माझा शेअर आहे तो मी दुसऱ्या शेतकऱ्याला हस्तांतरित करू शकेल, एवढंच होऊ शकेल. पण मी तो असं कुठेतरी जसं शेअर मार्केटमध्ये नेऊन विकणे असं होऊ शकणार नाही. प्रत्येक सदस्याला मताचा अधिकारात एकच मत असेल आणि प्रत्येक वर्षी कंपनीचा जो नफा आहे हा फक्त शेतकऱ्यांमध्येच वाटला जातो किंवा कंपनीच्या विकासासाठी वापरला जातो. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट हेच आहे की जर समजा एखाद्या गावात शेतकरी उत्पादक कंपनी तयार झाली आहे आणि त्या कंपनीने त्याच्यामध्ये 3 लाख रुपये फायदा यावर्षी झाला आणि समजा त्याचे 100 सभासद आहेत, तर ते 100 सभासद जे आहेत 3 लाख भागिले 100 हा फायदा प्रत्येक सदस्यांमध्ये वाटप करायचा का फक्त 1 लाख रुपये वाटप करायचे आणि 2 लाख पुढच्या बिझनेसच्या व्यवसायासाठी ठेवायचे, हे कंपनी निर्णय घेऊ शकते. आणि त्यामुळे हा नफा जो आहे डिव्हिडंडच्या स्वरूपात किंवा लाभांशच्या स्वरूपात फक्त शेतकरी सदस्यांना दिला जाऊ शकतो, बाकी कोणाकडे. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये संचालकपदी नियुक्त करायचे असल्यास त्याची नियुक्ती कायद्याच्या नियमावलीनुसार होते. त्याचे जे लॉ आहेत, कायदे आहेत, त्याच्या डिटेलमध्ये आपण जाणार नाही. आपण फक्त ते संचालकाची नियुक्ती केल्या जाऊ शकते एवढंच आहे. आता यासाठी काय काय लागतं कमीत कमी, खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो. म्हणून थोडस एक सांगायचं की शेतकरी उत्पादक कंपनीला किमान 10 शेतकरी सभासद पाहिजे. म्हणजे असे नाही की 200-500 पाहिजे. हा,
पण जर समजा काही शासनाच्या योजना आहे त्याच्यातून फायदा पाहिजे असेल, त्यातून काही सबसिडी आहे किंवा अनुदान आहे हे मिळवायचं असेल तर त्याला काही जे निकष असतील तेवढे पूर्ण करावे लागतील. जसं साधारणतः आपल्या स्मार्ट प्रकल्पामध्ये आहे किंवा SFAC, स्मॉल फार्मर ॲग्री बिझनेस कन्सोर्शियम, ही जी भारत सरकारची संस्था आहे की जी शेतकरी उत्पादक कंपन्या निर्मितीसाठी मदत करते आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवते. त्यांच्या ह्याच्यामध्ये काही ठिकाणी 300 सभासद शेतकरी असले पाहिजेत, त्याच्यातल्या काही महिला 30% महिला असल्या पाहिजेत, अशा प्रकारचे काही नियम आहेत तेवढे मात्र तिथे पाळावे लागतील. अदरवाईज तुम्हाला फक्त जर ॲग्री बिझनेस करायचा 10 शेतकरी एकत्र येऊन आपली आपली कंपनी तयार करू शकतात. नंतर सदस्य किती पण वाढवणं शक्य आहे. 10 सदस्यांमधील कमीत कमी 5 संचालक पाहिजेत. संचालक एकच दोनच असं नाही चालत, 5 पाहिजेत. 10च्या 10 सुद्धा संचालक होऊ शकतात. फक्त त्याला संचालकाला प्रत्येक संचालकाला नोंदणीची काही फीस जास्त असते आणि त्यासाठी प्रत्येक सदस्यांचे जे आहे ते डॉक्युमेंट्स लागतील, कायदेशीर दस्तावेज. नोंदणीसाठी आवश्यक असणारे 10 सभासद, याला काही मर्यादा नाही कुठल्या. एका कुटुंबातील असू शकतील, एका गावातील असू शकतील, एका तालुक्यातील असू शकतील किंवा एका जिल्ह्यातील किंवा एका राज्यातील किंवा कुठल्याही शहरातील किंवा राज्यातील असू शकतील. म्हणजे 10 मित्र आहेत. आज कोल्हापूरमध्ये शेती आहे, एक त्याच्यापैकी कोणी मुंबईमधून काम करत आहे, कोणी दुसरीकडे काम करत आहे, तर त्यांना पण इच्छा असेल तर ते 10 जण मिळून एक चांगली शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतात की जे प्रत्यक्ष त्या ठिकाणी नसले तरी. तर अशा प्रकारे आपल्याला करता येतं. काही जे मॉडेल आहे, जसं आपण आपल्याकडे MSV प्रकल्प होता, त्याच्यामध्ये आपण आग्रह काय धरत होतो की 2 ते 3 क्लस्टर तयार करा, गावाचा एक समूह करा, 2-3 जवळपासचे गावं घ्या, त्या जवळपासच्या गावामध्ये 15 ते 20 शेतकऱ्यांचे गट तयार करा आणि या गटामधला एक सदस्य एकत्र घेऊन त्याचा गटाचा संघ करा आणि या संघाची कंपनी करा. म्हणजे एक होमोजिनिटी राहते, जवळचे लोक असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये आत्मीयता राहते आणि काम करताना आलेल्या अडचणी सोडवणे सोयीस्कर होतं. म्हणून वर्ल्ड बँकेचं ते मॉडेल आहे. पण कंपनी कायद्यामध्ये मात्र तुम्हाला ही सवलत आहे की कोणी कुठे असले 10 लोक असतील तर सुद्धा ते कंपनी रजिस्टर करू शकतात. आणि त्यामुळे काय, फक्त शेतकरी येतात म्हणून ज्यांना संचालक घ्यायचंय, सभासद म्हणून घ्यायचंय, त्याच्या नावाचा सातबारा असणं आवश्यक आहे. म्हणजे किंवा कुटुंबातील एखाद्या नावाने जरी असलं तरी चालतं, त्या व्यक्तीच्याच नावाचा असला पाहिजे असा आग्रह नाही. सभासद किंवा संचालकाची नावे किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावे किती क्षेत्र असावे याचे काही बंधन नाहीये. तो लहान शेतकरी असला, मोठा असला, मध्यम असला तरी पण होऊ शकतो. आणि फक्त एकच अट आहे की वयाची अट 18 वर्षाचं वय पूर्ण असावं. तर आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. आता विविध फायदे आणि योजना काय, म्हणजे व्हॅल्यू चेन मध्ये काय करू शकतात शेतकरी उत्पादक संघ आणि कंपन्या, याची एक झलक मिळावी म्हणून मी आपल्याकडे हे प्रेझेंटेशन करतो आहे. आता एक तर पहिली गोष्ट काय आहे, शेतकरी उत्पादक कंपनीला नफ्यावर आयकरची सवलत आहे. त्यानंतर 2019-20च्या बजेटमध्ये ऑपरेशन ग्रीनला मंजुरी आहे. कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुलभता आहे. एका शेतकऱ्याला कदाचित बँक कर्ज देणार नाही, पण शेतकरी उत्पादक कंपन्यांना देऊ शकते. याच्यासाठी SFAC जसं आता म्हणलो त्यांचे क्रेडिट गॅरंटी स्कीम आहे. ते बँकेला शेतकरी उत्पादक कंपनीला कर्ज देण्यासाठी एक क्रेडिट लेटर देऊ शकतात, इंटेंट ऑफ क्रेडिट लेटर देऊ शकतात. म्हणजे भारत सरकार त्या शेतकरी उत्पादक कंपनीची स्वतः जबाबदारी घेते अशा प्रकारचे शिफारस पत्र पण येते. त्यामुळे कर्ज मिळण्यामध्ये सुलभता येऊ शकते. नाबार्ड कडून पुन्हा सवलती दरात कर्ज मिळतं. आणि त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनीने काही प्रकल्प केले, म्हणजे समजा त्यांना गोदाम बांधायचं, गोदामाचा प्रकल्प, त्यांना काही अवजार विकत घ्यायचे, त्याचा काही प्रकल्प आहे, अवजार बँक करायची आहे, त्याचा प्रकल्प आहे, तर त्याच्यासाठी पण आपल्याला नाबार्ड कडनं कर्ज मिळू शकतो. आणि त्याचबरोबर नाबार्डचं एक प्रोड्युसर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट फंड आहे, तर त्या फंड मार्फत आपल्याला याच्यातून फायदा होऊ शकतो, म्हणजे कर्ज मिळू शकतं. तर SFAC आणि नाबार्ड
या दोन मोठ्या संस्था ज्या आहेत या शेतकरी उत्पादक कंपन्यांना सपोर्ट करण्यासाठी भारत सरकारकडून नेमलेल्या आहेत. आणि तिसरं आता या वर्षीपासून मागच्या वर्षीपासून जे काम दिलं NCDC जे आहे त्या NCDC ला सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्यांना सपोर्ट करायचं सहाय्य करायचं त्यांनी अधिकार दिलेले आहेत. कर्जावरील व्याजदर दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत अतिशय कमी असतात. SFSCचं एक तर सॉफ्ट लोन पण आहे 7 वर्षापर्यंत, त्याच्यावर काही व्याज नाही अशा प्रकारचं पण आहे. आणि सहकारी संस्थांना दिल्या जाणाऱ्या विविध योजना उत्पादन कंपन्यांना सुद्धा मिळतात. म्हणजे मी म्हणलं सहकारातले फायदे आणि कॉर्पोरेट सेक्टर मधले फायदे आहेत. यासाठी समूह शेती गट शेती करायची असेल, समूह शेतीला लागणारे तंत्रज्ञान तर हे पण आपल्याला उपलब्ध करू शकतात. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू शकतात, एकाच वेळेला सगळीकडून इनपुट खरेदी करू शकतात, इनपुट खरेदीवर डिस्काउंट मिळवू शकतात. अशा प्रकारचे फायदे आणि योजना आहेत. त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारतर्फे आजकाल आता जेवढ्या काही स्कीम येतात त्याच्यातल्या बहुतांश स्कीम ज्या आहेत राबवण्यासाठी माध्यम म्हणून, राबवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून शेतकरी उत्पादक संघ किंवा शेतकरी उत्पादक कंपनीचाच वापर करावा अशा बहुतेक स्कीम मध्ये गाईडलाईन्स येत आहेत. आता यानंतर ते स्वतःच्या किंवा सरकारच्या मदतीने खरेदी विक्री केंद्र सुरू करू शकतात. त्यानंतर सामूहिकरित्या शेतीचे उत्पादन शेतमाल विकून जास्तीचा नफा मिळवता येतो. ते ऍग्रिगेशन करू शकतात, ट्रेडिंग करू शकतात, तसंच सगळ्यांचं उत्पादन एकत्र करून विक्री करू शकतात. त्याला संकलन करायचं आणि विक्री करायचं. ट्रेडिंग मध्ये दोन फरक आहे. ट्रेडिंग मध्ये त्यांनी जर समजा 100 शेतकऱ्यांचा माल घेतलाय आणि खरेदी केला तर त्याचे पैसे द्यायची जबाबदारी कोणाची असेल? कंपनीच्या. पण जर कंपनीने फक्त संकलन केलं आहे आणि तो माल एखाद्या याच्यात नेला आहे बाजारात आणि तिथे विक्री झाली तर त्याचे पेमेंट त्या इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला करण्याची जबाबदारी खरेदीदारावर जाईल. म्हणून दोन्ही त्याच्यामध्ये आपल्याला सवलत आहे. तुम्ही ट्रेडिंग करू शकता किंवा तुम्ही संकलन करून ते एकत्रित विक्री करू शकता. त्याचबरोबर कृषी सेवा केंद्र सुद्धा ते उभारू शकतात, ज्याच्यामध्ये कंपनी सभासदांना सवलती दरात बी बियाणे, खते, औषधी, शेती उपयोगी अवजारे उपलब्ध करून देऊ शकतात. शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत बाजारामध्ये खरेदी विक्रीचं लायसन्स पण घेऊ शकतात. जे APMC मध्ये जर समजा त्यांना व्यवहार करायचे असेल तर ते पण करू शकतात. आता SFSC दिल्लीकडून जे म्हणलं तर इक्विटी ग्रँट योजना जी आहे 15 लाख रुपयापर्यंत इक्विटी ग्रँट आपल्याला मिळू शकते. म्हणजे काय की जेवढे समजा शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांनी भांडवल हे केलं 10 लाखाचं केलं तर त्यांना 10 लाख मिळेल, 5 लाखाचं केलं तर 5 लाख मिळेल, असे जास्तीत जास्त 15 लाखापर्यंत इक्विटी ग्रँट आहे. क्रेडिट गॅरंटी फंड आहे. प्रोजेक्ट जो काही केला असेल त्या प्रोजेक्टच्या 85% किंवा जास्तीत जास्त 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज विना तारण आणि कमी व्याजदराने दिल्या जाते. हे एक महत्वाचं त्यांना बेनिफिट आहे. अवजारे बँक आहेत. त्यानंतर स्मार्ट प्रकल्पामध्ये सुद्धा कंपन्यांना वेगवेगळ्या फायदे मिळालेले आहेत. पण नेक्स्ट स्लाइड मध्ये जाऊया. आता मला वाटतं हे आजच्या सेशन मध्ये याची गरज नाही. लागणारे आवश्यक कागदपत्र जे आहेत त्याची लिस्ट दिलेली आहे. आपण जेव्हा एखादं दुसरं सेशन असेल की हाऊ टू फॉर्म फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यावेळेला याच्याबद्दल विचार करू. तर पुढचे स्लाइड घ्या सर. तेच कागदपत्राच आहे. त्याच्यानंतर आता शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये त्याची स्थापना झाली, कागदपत्र आले, सगळे झाले. पुढे काय करायचं, काय काय व्यवसाय करू शकतो? तर पहिल्या व्यवसायात आपण मगाशी बोललो तेच आहे. परत थोडस शेतीतून निघणाऱ्या मालाची प्रत्यक्ष खरेदी व विक्री करू शकतात. आता शेतकरी उत्पादक कंपनी त्यांचा जो माल आहे त्यांच्या सदस्यांचा त्याची प्रत्यक्ष खरेदी इथे ट्रेडिंग आली आणि विक्री केली जाऊ शकते. म्हणजे भाजीपाला असेल, फळे असेल, कडधान्य असेल, हा इतर माल बाजारामध्ये प्रत्यक्ष विकणे, त्या बाजारामध्ये जाऊन स्टॉल लावणे, इतर कंपन्यांशी करार करून त्यांना तो माल पुरवणे किंवा आठवडी बाजार भरणे आणि त्याच्यामध्ये आठवडी बाजारात विक्री करणे, या बरोबर निर्यात पण करणे, हे काम शेतकरी उत्पादक कंपन्या करू शकतात. हे करत असताना त्यांना
जर समजा बाजार समितीत काम करायचं असेल तर त्याचे लायसन्स घ्यावे लागतील. थेट विक्रीचं काम ते करू शकतात. कॉन्ट्रॅक्ट शेतकऱ्यांच्या वतीने कॉन्ट्रॅक्ट करू शकतात. म्हणजे आता समजा शेतकरी उत्पादक कंपनी आहे, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं कोणाशी, तर त्याच्या ज्या सभासद आहेत त्यांना त्याची माहिती दिल्या जाईल आणि या करारा अंतर्गत तुमचा जो माल आहे तिथे कुठं बायबॅक गॅरंटी नाही, मग ते काय करू शकतील. प्रोक्युरमेंटच्या कोणत्या कंपन्या आहेत, जसं ITC आहे, सोयाबीन मध्ये, कडधान्यामध्ये, तेल बियाण्यामध्ये खरेदी करते. त्यानंतर दीपक फर्टिलायझर्स आहे, त्यानंतर महिंद्रा आहे, तुरीमध्ये खरेदी असते वेगवेगळ्या ह्याच्यात. तर अशा प्रोक्युरमेंट एजन्सी सुद्धा ते डायरेक्ट करार करू शकतात. फळे भाजीपाल्यामध्ये एखादं मोठं प्रोसेसिंग युनिट आहे, त्यांच्याबरोबर ते करार करू शकतात, त्याला माल सप्लाय करायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. त्याचबरोबर ज्या ठिकाणी शेतमाल तयार झाला आहे तिथं प्रक्रिया उद्योग पण ते उभारू शकतात. पहिलं खरेदी विक्री झाली, संकलन झालं, ट्रेनिंग झालं, त्याचबरोबर स्वतःचं प्रोसेसिंग प्लांट किंवा प्रोसेसिंग सेंटर उभं करू शकतात. आता हे सेंटर जे उभं करायचं तर त्याच्यात सगळीकडे आपण जर बघितलं तर MSCP मध्ये आपण ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या केल्या त्यात आपण पहिला भर काय ठेवलेला आहे की फक्त प्राथमिक प्रक्रिया केंद्र, क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग. दुसरं काय, दाल मिल. एवढ्या पुरतं आपण मर्यादित का ठेवलं, कारण शेतकरी उत्पादक कंपन्यांना हा जो बिझनेस साठी एकत्र आले, हा बिझनेस शिकणे, व्यवस्थापन शिकणे आणि त्याचबरोबर या सगळ्या लोकांना एकत्र ठेवणे, याच्यासाठी काही वर्ष 2 वर्षाचा अवधी लागेल. तर जनरली असं म्हणलं जातं की कोणताही बिझनेस सेटअप केल्यावर तो बिझनेस यशस्वी होण्यासाठी साधारणतः 1000 दिवसाचा अवधी लागतो. म्हणजे किती झालं, 1000 म्हणजे जवळजवळ 3 वर्ष. तर 3 वर्षापर्यंत फार अवघड काम अंगावर न घेता आपल्याला ज्याचा अनुभव आहे ते काम थोडं थोडं पुढे करत नाही, कारण आपल्याला प्रोडक्शन आहे करायचंय, प्रोसेसिंग हे करायचंय आणि त्याचं विक्री पण करायचंय, सेलिंग पण करायचं, मार्केटिंग करायचं, थोडं कॉन्ट्रॅक्ट करणं. हे कशासाठी आहे, आता आजचा जो विषय ठेवला त्याच लक्षात येईल की सप्लाय चेनशी हे जोडायचं आहे आपल्याला. सप्लाय चेनशी का जोडायचं आहे त्याचं पण कारण असं आहे की आपला जो काही शेतमाल आहे हा उत्पादनानंतर तो ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्यात किती व्हॅल्यू वाढते, त्याला व्हॅल्यू चेन का म्हणलेलं आहे, कारण एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर माल जाताना त्याची व्हॅल्यू वाढते. मग आपल्याला असं दिसलेलं आहे की ते सप्लाय चेनच्या वेळेस बघू की 100 रुपये जर समजा फार्म लेवलला व्हॅल्यू जनरेट होत असेल तर ग्राहकापर्यंत जाईपर्यंत ती 200च्या पुढे जाते, 200, कधी कधी 250, कधी कधी 300 पर्यंत जाते. मग हे जे वरचे 200 रुपये आलेले आहेत याच्यातली काही हिस्सेदारी शेतकऱ्याकडे येऊ शकते का, आणि ती जर येऊ शकत असेल तर एकट्या दुकट्या शेतकऱ्याचं काम नाही. म्हणून अशी जर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली तर त्यामार्फत मात्र हे नक्की करता येतं. म्हणून प्रत्यक्ष खरेदी विक्री आहे, स्वतःचं प्रक्रिया केंद्र तयार आहे, स्वतःचे काही प्रॉडक्ट तयार करणं आहे, त्याचं नॅशनल मार्केटमध्ये, इंटरनॅशनल मार्केटमध्ये विक्री करणे आहे, किंवा त्याचं एक चांगलं ब्रँडिंग करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं विक्री करणे आहे. तर हे सगळे कामं एकटा शेतकरी करू शकत नाही, पण शेतकरी उत्पादक कंपन्या करू शकतात. पुढच्या स्लाइडवर जाऊ. त्याचबरोबर हे काय करू शकतील, जे शेतीपूरक व्यवसाय आहेत, तर त्या शेतीपूरक व्यवसायामध्ये जसा जे जोडधंदे आहेत शेतीला, दुग्ध व्यवसाय आहे, शेळी पालन आहे, मत्स्य शेती आहे, रेशीम शेती आहे, या अशा जोडधंद्यांना सुद्धा चालना देऊ शकतात, त्याला सुद्धा मदत करू शकतात आणि शेतकऱ्यांची एक चांगली फार्मिंग सिस्टम डेव्हलप करू शकतात. म्हणजे पिकांपासून उत्पन्न आहे, फळ पिकांपासून उत्पन्न आहे, भाजीपाल्यापासून उत्पन्न आहे, दुग्ध व्यवसायापासून उत्पन्न आहे, रेशीम पासून पण उत्पन्न आहे. तर अशा शेती पद्धती आपण बघतो ना. शेती पद्धती म्हणलं की पूर्वी जोडधंदे होते, पण आज काय झालेलं आहे, साधारणतः 85 ते 90 ला आपण जे इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चरचं युग आणलं, 80च्या नंतर सघन शेतीचं, त्या सघन शेतीच्या युगामध्ये काय आपला अप्रोच होता, कापूस घेताय ना, कापसाचं उत्पादन मॅक्सिमाइज करा. सोयाबीन घेताय तर सोयाबीन 6 क्विंटलचं 12 क्विंटल कसं होईल बघा. तुम्ही गहू घेतायत ना, गव्हाचं 10 क्विंटल वरून 25 क्विंटल एकरी कसं जाता येईल बघा. ऊस घेताय तर ऊसाचं एकरी 100 टन 200 टन पर्यंत कसं जाता येईल बघा. तर हा जो आहे इंटेन्सिव्ह शेतीचा, सघन शेतीचा जो अप्रोच आहे, त्यात काय झालं, जोडधंदे थोडेसे
दूर झाले, जोडधंद्यांकडे दुर्लक्ष झालं किंवा ते करणं शक्य झालं नाही शेतकऱ्याला. मग आता एक लक्षात आलेलं आहे की इतकं चांगलं प्रोडक्शन वाढवू नये, काय होतं की एका पिकातून पैसे पूर्ण मिळत नाही. आपल्याला काय करावं लागतं की दुसरं पण एक सेकंड एंटरप्राइज म्हणजे ज्याच्यातून अर्थार्जन होईल असं काहीतरी असलं पाहिजे. आता ही शेती पद्धतीचा जर विचार केला तर तुम्ही बघा ना, आता समजा तुम्ही कोल्हापूरमध्ये जाताय, कोल्हापूरमध्ये एखादं दुकान दिसतं तुम्हाला, त्या दुकानदाराकडे गेलात तर तिथे तुम्ही बघता की एक झेरॉक्स मशीन काढलेलं आहे, तुम्हाला झेरॉक्स देतो. त्याच्या बाजूला तिथे कॉम्प्युटर आहे, त्याच्यावर टायपिंग चालू आहे. त्याच्यानंतर पलीकडे तिथे पाहिलं तुम्ही तर डीप फ्रीजर ठेवलंय, त्याच्यामध्ये आईस्क्रीम ठेवलेलं आहे. त्याच्यात दुसऱ्या याच्या कोपऱ्यामध्ये त्यांनी जर बघितलं तर तुम्हाला असं दिसतं की स्टेशनरी ठेवलेली विक्री करायला. त्यानंतर तुम्हाला दिसतं की काही खाद्यवस्तू पण ठेवलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर बाजूला तुम्हाला दिसतं की ग्राहक सेवा केंद्र पण आहे बँकेचं. हे एकच माणूस चालवतो त्या दुकानात बसून, एक किंवा त्याचा कोणी असला तर मदतनीस एखादा. का बरं? फक्त स्टेशनरी विक्री का नको? फक्त खाद्यपदार्थ का नको? फक्त कॉम्प्युटर घेऊन का नाही बसले लोक? कारण त्या फक्त स्टेशनरी मधून किंवा फक्त आईस्क्रीम विकण्यामधून त्याचं पोट भरेल एवढे पैसे जनरेट होत नाही. तो पर्टिक्युलर एंटरप्राइज ओके, झेरॉक्स मधून पैसे कमवणे चांगली गोष्ट आहे, पण झेरॉक्स पासून माझी गरज भागत नाही ना. मी दिवसभर झेरॉक्स काढत बसलो तरी माझी गरज भागत नाही. आणि दॅट्स वाय आय नीड सम अदर एंटरप्राइज विच इज कॉम्प्लिमेंटरी टू मी. की एकाच ठिकाणी बसलो, मला दुसरीकडे जायचं काम नाहीये, मला हे काम सोडून दुसरं करायची गरज नाही. असे पूरक व्यवसाय विच इज कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे जसं आपण बघतोय की दुग्ध व्यवसाय आहे, तिथं जे कॅटल आहेत आपले, गाई म्हशी जनावर आहेत, त्यांचं खत शेण होतं, त्याचं खत होतं, ते खत पिकाला दिलं जातं. पिकामधून काय जे आहे ते काही पिकांचं जे आहे चारा उत्पादन होतं, तेच पुन्हा त्या पशुधनाला दिलं जातं. तर एक कम्प्लीट सायकल आहे की वेअर देर इज ए कॉम्प्लिमेंटेशन टू द ईच अदर. तर असे पूरक व्यवसाय जे आहेत हे शेतकरी उत्पादक कंपन्या त्या भागात कोणते फिजिबल आहेत याचा अभ्यास करून आपल्या सभासदांसाठी ते चांगल्या प्रकारे प्रमोट करू शकतात. त्यानंतर कृषी सेवा केंद्र उभारणे आपण बघितलं. त्याच्यामुळे काय होईल की शेतकऱ्यांना डिस्काउंट मध्ये दर्जेदार निविष्ठा मिळतील, खात्रीच्या निविष्ठा मिळतील, दर्जेदार मिळतील. बियाणं आहे, औषधं आहे, खतं आहे, हे सगळं शेतकऱ्यांना त्यांच्याच गावामध्ये व्यवस्थित किफायतशीर दरामध्ये मिळेल. तर पुढची स्लाइड बघूया. ती नोंदणी प्रक्रिया आहे, याच्यामध्ये पण आता आज नाही जायचं आपल्याला. नेक्स्ट स्लाइड प्लीज. परवाने त्याच्यासाठी जे आहेत, डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन्स आहे, इम्पोर्ट करायचं असेल तर त्याचं लायसन्स आहे, फूड लायसन्स त्यांनी जर प्रक्रिया केले, समजा आता टोमॅटो प्युरी केली टोमॅटोची, तर त्याचं फूड लायसन्स पाहिजे प्युरी विकत असेल तर. किंवा एखादं पोटॅटो वेफर्स केले तर वेफर्ससाठी आपल्याला FSSAI जायचं फूड लायसन्स पाहिजे, GSTचं रजिस्ट्रेशन लागेल. परदेशात काही तुम्हाला निर्यात करायचं, आपेडायचं लायसन्स असेल, ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन लागेल. जर समजा तुम्ही काही सेंद्रिय पदार्थ म्हणून विक्री करायला ठेवले, सेंद्रिय गुळ आहे, सेंद्रिय हळद आहे, असं जर काही विक्री करायचं असेल तर त्याच्यासाठी ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन लागेल. तर नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर पुढच्या स्लाइड मध्ये जाऊ सर. आता हे शेतकरी उत्पादक कंपन्यांना जे काम करायचंय त्याच्या संबंधी काय लिगल असेल त्या तरतुदी कराव्या लागतील. आणि हे सगळं चांगलं काम चालण्यासाठी त्यांना काय करावं लागेल की ऑडिटरची एक नेम करावं लागेल. ते वेगवेगळे सगळ्या जे काय जे कायदेशीर बाबी आहेत त्या टॅक्स रिटर्न वेळेवर सादर करणे, ROC म्हणजे रजिस्ट्रार ऑफ कंपनीजला त्यांचे जे संचालकांच्या DIN KYC सादर करणे, हे सगळे प्रशासकीय कामं जे आहेत हे पण कंपनीला करावं लागतील. प्रशासकीय किंवा व्यवस्थापकीय याच्यामध्ये जसं आपण इन्कम टॅक्स भरतो, काही लोक स्वतः भरतात, काही दुसऱ्या कोणाची मदत करतात घेतात, काही CA ची घेतात, तसंच आपल्याला कंपनी सेक्रेटरी आहेत त्यांची पण मदत घेता येते आणि या सगळ्या गोष्टी करता येतात. तर आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये जाऊ. नेक्स्ट स्लाइड. कारण या डिटेल्स मध्ये आज नाही जायचं, आज आपल्याला आता सप्लाय चेन बद्दल बोलायचं आहे. तर पुढची स्लाइड घ्या सर.
तर ठीक आहे, हे थोडक्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांबद्दल होतं. आता आपण प्रेझेंटेशन स्टॉप केले तरी चालेल. आपल्याला दुसरा जो पार्ट आहे, टप्पा, याच्याबद्दल आता बोलायचं. आणि दुसरा टप्पा म्हणजे काय आहे की सप्लाय चेन बद्दल आहे. म्हणजे हे आता शेतकरी उत्पादक कंपनी आहे, एक लक्षात आलं आपल्या की हे एक बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, व्यावसायिक संघटन आहे व्यवसाय करण्यासाठी. आणि कोणताही व्यवसाय कसा असतो, हा एकट्या डोक्याचं काम नाही. म्हणजे मी नेहमी अगदी सिंपल लेवलला काय म्हणतो, शेतकऱ्याला काय काम करायचे असतात, त्याला उत्पादनाचं काम असतं. जे पण शेतकरी 3 लेवलला काम करतो. शेतकरी जे आहे हा पहिल्यांदा त्याला लागणाऱ्या सगळ्या निविष्ठा खरेदी करतो, दॅट इज बायर आहे. खतं घेणार, औषधं घेणार, त्याच्यानंतर तो वेगवेगळ्या वस्तू विकत घेणार, तर तो बायर आहे. त्यानंतर तो काय आहे, प्रोड्युसर आहे, उत्पादन करतो ना, म्हणून प्रोड्युसर आहे. प्रोड्युसर झाल्यानंतर काय, हे सगळं करायला तो काय आहे, एम्प्लॉयर आहे. आणि म्हणजे मजूर लावतो, एम्प्लॉयर आहे. चौथा तो काय आहे, सेलर आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण या हाताची बोट सुद्धा तुम्हाला देते, त्यामधलं बोट होईल, तर दिस इज अ प्रोड्युसर. फार्मरचा 80-90% रोल जो आहे प्रोड्युसर म्हणून जातो. मग त्याला बाईंग करताना वेळ मिळत नाही किंवा तिकडे चोखंदळ नाहीये, सेलिंग करताना लक्ष देता येत नाही, किंवा एम्प्लॉय करताना त्याचं नुकसान होतं. कारण आजकाल बघतो ना, मजूरच डिक्टेट करतात सगळ्या, आणि सेलिंग करताना तर त्याला काहीच श्रेय राहत नाही. आता अशा स्थितीत शेतकऱ्यांचं काम चाललेलं आहे. मग हेच जर समजा एखादं काम प्रोड्युसर आहे कोणीतरी, तर बजाज कंपनी औरंगाबादला स्कूटरचे प्रोड्युसर आहे, मोटरसायकलचे प्रोड्युसर आहे, तर त्यांच्याकडे काय असेल, त्यांच्याकडे प्रोडक्शन डिपार्टमेंट वेगळं असेल. प्रोडक्शन झालं की त्याच्यावर क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट दुसरं असेल. त्यानंतर या सगळ्याचं व्यवस्थापन करणारं जनरल मॅनेजमेंट डिपार्टमेंट दुसरं आहे. आणि एम्प्लॉयमेंट वगैरे करायचं तर HR डिपार्टमेंट आहे. मग मार्केटिंगचं एक स्वतंत्र खातं आहे, स्वतंत्र डिपार्टमेंट आहे. अशी सोय शेतकऱ्याला नको का? पाहिजे आहे. आता एंटायर या सगळ्या लोकांसाठी काय असतं, ज्यांनी समजा स्कूटर तयार केले, ज्यांनी कार तयार केली, या सगळ्यांसाठी एक तर हे वेगवेगळे स्पेशलाइज टास्क करणारे छोटे छोटे युनिट आहेतच. पण ऍट द सेम टाइम हे सगळं तयार झाल्यावर मार्केटिंग डिपार्टमेंट काय करतं, मार्केटिंग डिपार्टमेंट त्यांच्या वस्तूच्या प्रमोशनसाठी, ब्रँडिंगसाठी तर आहे, प्रमोशनसाठी एक वेगळं व्यवस्था निर्माण करतं, ज्याला C&F, कॅरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट म्हणतात. आता त्यानंतर हे कॅरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट काय करतात, त्यांचा जो माल आहे हा वेगवेगळ्या शहरांमध्ये, स्कूटर असेल, मोटरसायकल असेल, कार असेल, हा तिथे उपलब्ध करून विक्री करायला, डिस्प्ले करायला एक चांगल्या डीलर ची नेमणूक करतात, डिस्ट्रीब्युटर डीलर्स. आणि मग हे डिस्ट्रीब्युटर डीलर्स जे आहेत हे ग्राहकांपर्यंत रिटेल विक्री करतात. आता या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यासाठी अशी कोणती व्यवस्था आहे? शेतकऱ्यासाठी व्यवस्था आहे ना. आपण आपला माल घेऊन जातो बाजार समितीत. बाजार समितीत गेल्यानंतर आपले कॅरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट कोण आहेत? तिथे बसलेले आडते शेतकऱ्यांचे. आता हे आडती लोक आहेत, ते वस्तुतः शेतकऱ्याच्या सोयीसाठी थांबलेले, तिथे त्यांची निर्मिती केलेली आहे की त्यांनी शेतकऱ्यांनी आलेला माल जो आहे हा खरेदीदाराबरोबर, जे कोण तिथं खरेदी करायला आलेले आहेत, जे कोण ट्रेडर्स आलेले आहेत, व्यापारी, त्या व्यापाऱ्यांबरोबर एक लिलाव आयोजित करायचा. आणि त्या लिलाव आयोजित केल्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी तो खरेदी करायचा. आणि हा आडती म्हणजे कोण, मध्ये कमिशन एजंट आहे, जस्ट लाईक कॅरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट. त्याचं काम आहे खरं सांगायचं, शेतकऱ्याचा माल आहे, चांगलं सोयाबीन आहे, चांगला हरभरा आहे, आणि त्याला खरेदी करणारी जे एजन्सी आहेत त्यांच्याकडे. मग हा खरेदी केलेला व्यापारी काय करतो, हा एकतर दुसऱ्या व्यापाऱ्याला विक्री करतो, किंवा हा तो खरेदी केलेला व्यापारी कोणत्या तरी प्रक्रियादाराला विक्री करतो. मग तो प्रक्रियादार असेल किंवा दुसरा व्यापारी असेल, हा काय करतो, एक तर समजा त्याचं काम लगेच होणार असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला
एका साठवणूकदाराला देतो, स्टॉकिस्ट. म्हणजे खरेदीदार सुद्धा काय स्टॉकिस्टला देऊन टाकतो, 3 महिने 6 महिने होल्ड करा, नंतर जास्त भाव आले तेव्हा विकू. मग हे स्टॉकिस्ट कडून होलसेलर कडे जाणार, प्रक्रियादाराकडून होलसेलर कडे जाणार, आणि त्यानंतर ते रिटेलर कडे जाणार आणि तिथून ग्राहकापर्यंत. ही अशी सगळी सप्लाय चेन. याला सप्लाय चेन म्हणा, किंवा या प्रत्येक टप्प्यावर व्हॅल्यू वाढते. तुम्ही अर्ध्यापर्यंत माल नेलेला आहे, अर्ध्याने व्यापाऱ्याला विकला, व्यापाऱ्याने पुन्हा स्टॉकिस्टला दिला तर भाव 5-10% वाढला, त्याने प्रोक्युअरमेंट प्रोसेसरला दिला, तिथे भाव वाढला, त्याने होलसेलरला दिला, तिथं भाव वाढला, होलसेलरने रिटेलरला दिला, तिथं भाव वाढला. म्हणून हे व्हॅल्यू, देर इज अ ऍडिशन ऑफ व्हॅल्यू ऍट एव्हरी स्टेप, म्हणजे जे फर्दर मुवमेंट टू दी कन्झ्युमर आहे. आता याच्यामध्ये काय आहे, शेतकरी, प्रोड्युसर, ही मधली सगळी व्यवस्था, त्या मधल्या सगळ्या व्यवस्थेत प्रत्येक टप्प्यावर त्याचा जो आहे भाव वाढत जातो. शेतकऱ्याच्या पदरात किती पडतं, जे आतापर्यंत जे अभ्यास झालेला आहे इंडियन ऍग्रिकल्चरल मार्केटचा, त्याच्यामध्ये असं दिसतंय की जर समजा एखाद्या ग्राहकाने 10 रुपये दिले एखाद्या वस्तूला, तर शेतकऱ्यापर्यंत त्याच्यातले 2.5 रुपये जातात. काय काय ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त 3-3.25 रुपये जातात. हो, हे याचाच अर्थ काय, 10 पैकी 3 गेले म्हणजे 70% कुठे गेले, 70% या व्हॅल्यू चेन मध्ये आले. 70% शेतमालाच्या भावामध्ये वाढ झाली, पण ती वाढ कुणाला आली, ती मधल्या लोकांना. त्यातले 10% शेतकऱ्याकडे गेले तर, 15% शेतकऱ्याकडे गेले तर, दॅट विल बी द बेस्ट. आणि हे पुढचं जे आहे, दिस इज सेकंडरी ऍग्रिकल्चर. फार्म गेटच्या नंतर त्या ऍग्रिकल्चर प्रोड्यूसचं काय होतं ग्राहकापर्यंत जाईपर्यंत, तर त्याच्यामध्ये जे आहे ते अतिशय म्हणजे तर तुम्ही बघितलं तर ते वस्तूमध्ये किंमत वाढत राहते, पण शेतकऱ्यापर्यंत जात नाही. ही शेतकऱ्यापर्यंत जायला पाहिजे. तो आडती जो तिथे बसलेला आहे, हा दॅट शुड परफॉर्म ॲज ए कॅरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट टू द फार्मर्स. लाईक एखाद्या कंपनीचा कॅरिंग फॉरवर्डिंग एजंट असतो, तर त्यांनी जसं काम करायचं तर तसं यांनी काम करायला पाहिजे. हे नाही करत. का नाही करत, कारण तो आडती बसलेला आहे, त्याला कोण माहिती आहे. एखादा शेतकरी येतो, त्याचं 5 क्विंटल घेऊन येतो, कोणी येतो 12 क्विंटल, कोणी घेतो 20 क्विंटल. हा, या वर्षी जे वस्तू आणलेली आहे तो दुसऱ्या वर्षी तीच वस्तू आणेल याची काही गॅरंटी नाहीये. त्यामुळे त्याचं तोंड कुणाकडे आहे, आडत्याचं तोंड खरेदी करायला आलेला व्यापारी त्याच्याकडे, कारण तो मोठा आहे, त्याचा प्रभाव त्याच्यावर आहे, शेतकऱ्याचा प्रभाव नाही. मग जर समजा तिथे शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आले म्हणले, माझ्याकडे 1000 क्विंटल तूर आहे सगळ्या सभासदांची मिळून, आणि मला हे विकायची, मग काय होईल, तो आडती सुद्धा त्याच्याकडे थोडासा, या बसा काय 1000 क्विंटल कुठून आणले काय नाही, म्हणजे विकायचे तर कोण घेणार आहे बघतो मी, असं बोलेल ना काहीतरी. आज वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे स्कॅटर्ड छोटा छोटा माल आहे, त्यातल्या त्यात सगळे अल्प भूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आपण म्हणतो की फार्मिंग इज नॉट नो मोर फिजिबल, त्याची साईजच एवढी छोटी झालेली आहे, तर पिढी दर पिढी जे आहे त्या जमिनीचं वाटप होत होत आज काहीच राहिलं नाही, पुढे चालून 10-20 वर्षांनी काय होतं माहित नाही. असं जर समजा हे आहे एकत्रीकरण केलेला माल असेल, in that case bargaining power of every farmer can increase just because of aggregation by FPO. FPO ने ते एकत्र आणल्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल. कुणाबरोबर वाढेल, त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल आडतीबरोबर, त्याची बार्गेनिंग पॉवर कोणावर वाढेल, जे करार करायला माणसं येतील त्यांच्यावर वाढेल, जे प्रोक्युरमेंट एजन्सीज आहेत, जसं मी मागाशी सांगितलं की समजा आता ITC प्रोक्युरमेंट करणार आहे, किंवा त्याच्यानंतर महिंद्रा प्रोक्युरमेंट करणार आहे, तर त्या प्रोक्युरमेंट एजन्सी बरोबर
शेतकऱ्याला फायदा होईल असे करार करता येतील की जे एका शेतकऱ्याच्या दृष्टीने शक्य नाही, कारण शक्ती कमी पडते एका शेतकऱ्याची. एक से भले दो, दो से भले चार जे म्हणतात तसं हे सगळे एकत्र आल्यामुळं यांचे इन्फ्लुएन्स किंवा इन्फ्लुएन्शियल पॉवर वाढू शकते. आणि म्हणून तिथे शेतकरी जे आहेत ते प्रभाव दाखवू शकतील आणि या सप्लाय चेन मध्ये काही हिस्सा त्यांच्याकडे जाईल, हे आपल्याला साधायचं आहे. आणि यासाठी म्हणून जो सप्लाय चेन मध्ये जे उलाढाल होतात किंवा सध्या आहे ते सध्याची स्थिती माहीत असली पाहिजे, म्हणजे पर्याय पण आपण त्याला काय आहेत ते पण माहीत. तर शक्य झालं तर मी माझा जे आहे स्क्रीन शेअर करतो आता, आणि स्क्रीन शेअर नंतर तुम्हाला माझा स्क्रीन दिसायला लागेल. मी आता ब्रॉडकास्ट सुरू करतो, त्याच्यावर काही गोष्टी लिहिल ॲज अ व्हाईट बोर्ड. फक्त मला तुम्ही फीडबॅक द्यायचा आहे, मी जे लिहितोय ते दिसेल का तुम्हाला, माझा आवाज येतोय? यस सर, यस सर. दिसतं का साहेब आता? हो, दिसतंय. FPO सप्लाय चेन. ओके, व्हेरी गुड, थँक्यू सर. थँक्यू सर. आता FPO काय आपण बघितलं आणि सप्लाय चेन हे काय बघितलं. आता आपल्याला FPO चा सप्लाय चेन वर चांगला प्रभाव टाकण्यासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत किंवा कसं करायचं. तर जसं आपण बघितलं की इथे शेतकरी आहेत, आता हे वैयक्तिक शेतकरी आहेत, वेगवेगळे स्कॅटर्ड शेतकरी आहेत, आणि हे शेतकरी आले तर नॉर्मल पॅटर्न कसं आहे, आपल्या बाजार समितीत खरेदी होते. इथे आल्यानंतर हे आडती आहेत, हे आडती व्यापारी जे आहेत यांच्याबरोबर लिलाव करतात, म्हणजे हे ट्रेडर किंवा खरेदीदार आहेत. हे कुणाला देणार, हे दुसऱ्या व्यापाऱ्यांना विक्री करतात. कोल्हापूरमध्ये असलेले व्यापारी खरेदी करून ठेवतील आणि तिथे समजा कोणीतरी मुंबईहून आला, तिथे कोणी समजा अहमदाबादहून आला, तो व्यापारी घेईल. किंवा हे व्यापारी जे आहेत हे प्रक्रियादाराला विक्री करतील, किंवा हे स्वतः साठवणूक करतील गोदामामध्ये, आणि मग पुढे जे आहे प्रक्रियादार हे व्यापारी हे साठवणूक करणारे हे होलसेलरला देतील. हा होलसेलर जो आहे हा देईल किरकोळ विक्रेत्याला, रिटेलरला, आणि हा रिटेलर कडून इथे ग्राहक याच्यापर्यंत जाईल. आणि हे शेतकरी आहेत, या ग्राहकाने ₹10 दिले तर या 10 पैकी शेतकऱ्यापर्यंत आपण आता म्हणलो साधारणतः याच्याकडे जात शेअर 2.5 ते 3 रुपये. फार अपवादात्मक परिस्थिती 3.5 जात. म्हणजे याचाच अर्थ काय की या सगळ्या सिस्टम मध्ये किती पैसे, जवळजवळ 70% हे तिथे गेले. मग आता एक लक्षात घ्या, हे सगळे शेतकरी एकत्र आले आणि हे एकटे जाण्याच्या ऐवजी FPO मधून आले, आणि FPO रिप्रेझेंटिंग समजा 200 शेतकऱ्यांना, आणि हे 200 किंवा 150 शेतकरी आहेत हे आले आडत्याकडे. तर आडती काय होईल, हा लिलाव करताना व्यापाऱ्याला आधीच सांगेल बाबा यांचं 1000 क्विंटल धान्य आहे, काय करायचं ते व्यवस्थित दे, काय माहिती द्यायची यांना ते व्यवस्थित दे. याला कोणी डायरेक्ट फसवणार नाही. या एका शेतकऱ्याला मात्र सांगतील की सोयाबीनचा भाव 11,000 झाला होता, हा गडबडीत सोयाबीन घेऊन जाईल दुसऱ्या वर्षी
2 दिवसांनी तिथे जाईपर्यंत समजेल की 6,500 खरेदी चालू. कारण त्यावेळेला झाला भाव, परंतु ते थोडासा सौदा कोणाचा तरी 1-2 झाला होता, पण बाकीचे सौदे काय होते काहीच सांगत नाहीत. तर या इथे एफपीओ एकत्र गेल्यावर असं होणार नाही, यांना निश्चित माहिती मिळेल, खरी माहिती. दुसरी गोष्ट काय की आता एफपीओ याच मार्गाने जायचं का, असं काही गरज नाही. आता ज्या सध्याच्या नियमानुसार एफपीओ जे काय करतील, हे सरळ प्रक्रियादाराशी करार करतील, इकडे जाणारच नाही. म्हणजे मधलं कोणीच नाही, हा व्यापारी नाही, तो व्यापारी नाही, प्रक्रियादार. त्यांच्या मार्फत जे आहे एफपीओ जे आहे प्रक्रियादार, आणि त्याच्यानंतर ते पुढे होलसेलर, रिटेलर, ग्राहक होईल. म्हणजे याच्यातले 5-6 टप्पे इथपर्यंत गेल्यामुळे काय होईल, इथे जर समजा 10% जात असेल तर काय होईल, डायरेक्ट इथे गेल्यामुळं नेट 20% एक्स्ट्रा एफपीओ ला मिळू शकतं. आता हे 20% एफपीओ ला मिळालेलं ते त्यांच्या सभासद शेतकऱ्यांमध्ये पुढे वाटप करतील, एक असं. दुसरी गोष्ट काय होईल, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहेत, एफपीसी आहेत, हे काय करतील की जे खरेदी करणाऱ्या एजन्सीज आहेत यांच्याबरोबर करार करतील. या खरेदी करणाऱ्या एजन्सीत काय आहेत, जसं आयटीसीचं ई चौपाल जे आहे काम करतं, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये सोयाबीनचं बऱ्याच प्रमाणात प्रोक्युरमेंट हे करतात. मग यांचं काय असतं, गाव पातळीवर खरेदी केंद्र असतं. मग तिथे किंवा हे एफपीओ एकत्र आणेल आणि या ई चौपाला डायरेक्ट नेऊन विक्री करेल. मग यांनी पुढे जाऊन पुढचं व्यापाऱ्याला द्या का डायरेक्ट ऑइल मिलला नेऊन विका, ते यांचा संबंध आहे. तर त्याच्यामुळे काय होईल, इथे शेतकऱ्याला 2 गोष्टी आहेत की एक, बायबॅक गॅरंटी मिळेल, की समजा सोयाबीन लावलंय तर घेणारा कोण आहे, हा आहे हा. त्याच्यानंतर एक काय आहे, हे शेतकऱ्यांना बारदाना देतील, शेतकऱ्यांना वाहतूक करून देतील, त्यांच्या गावातूनच घेतील ना, म्हणजे वाहतुकीचा खर्च शेतकऱ्याचा नाही. चौथी गोष्ट, वेगवेगळ्या मार्केट फीस आहेत, ते शेतकऱ्याला नाही द्यायची गरज पडणार, हे बघून घेतील काय करायचे. म्हणजे शेतकऱ्याला हे पैसे जे वाचले आणि एक पुढे भविष्यात काय भाव मिळणार आहे हे कळालं, तर काय होईल की त्यांच्याकडे एक बाजारभावाची निश्चिती ही ऑलरेडी असेल. कधी असेल, 2-3 महिन्या आधी, म्हणजे काढणीच्या आधी असेल, किंवा कधी कधी पीक पेरणीच्या वेळेलाच असेल. आताच बघा, सध्या एक मागच्या महिन्यापासून लातूरला एक सोयाबीनचं खरेदी केंद्र आहे. त्यांच्या सारखे संदेश येत आहेत. संदेश काय येतात की हे जे सोयाबीन खरेदी केंद्र आहे, या लातूरला हे काय करतायत, ते शेतकऱ्यांना सांगतात की तुमच्याकडे सोयाबीन लावायचे, ओके, 7,100 रुपये आमच्याकडे नोंदणी करा आणि तुमचं सोयाबीन जे आहे 7,100 रुपये प्रति क्विंटल या दराने आम्ही घेऊ. बाजारात काय भाव असेल ते असेल. बाजारात 8,000 असेल तर तुमचं नुकसान आहे, बाजारात 6,000 असेल तर आमचं नुकसान आहे. परंतु जे काही असेल ते असेल, आम्हाला 7,100 नी सोयाबीनची खरेदी करायची. आता हे जे आहे सोयाबीन खरेदी केंद्र, इथे जर शेतकऱ्यांनी डायरेक्ट जाऊन हे केलं तर काय होईल, किंवा एफपीओनी एकत्र आले, सगळ्या शेतकऱ्यांचे विचारलं, ठीक आहे करायचा का करार, करार करूया. सोयाबीन खरेदी केंद्राशी करार केला, त्यामुळे 7,100चा नक्की भाव जे आहे मिळणार हे कळालं. इथं कुठं नेऊन विकायचं कळालं. यांना त्या खरेदीच्या ज्या अटी आहेत किंवा ज्या करार आहे, त्या करारामध्ये यांना हे म्हणता येतं की तुम्ही
वाहतूक अरेंज करा. तुम्ही जे आहे साठवणुकीचे जर कुठे जर तुमचं केंद्र असेल तर त्या ठिकाणापर्यंत तुम्ही घेऊन जा गावातून. तर या प्रकारचे सगळे संदेश किंवा बार्गेनिंग यांच्याकडून होऊ शकते. त्याच्यानंतर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे कोणी खरेदीदार आहेत त्यांची काय गरज असते? या खरेदीदाराची गरज असते, यांना पाहिजे एक क्वालिटी माल, दुसरा पाहिजे क्वांटिटी. समजा एखाद्या कंपनीला 1000 क्विंटल पाहिजे सोयाबीन, ती क्वांटिटी झाली. क्वालिटी पाहिजे. तिसरी गोष्ट ह्यांना टाइम, कोणत्या वेळेला पाहिजे त्या वेळेला मिळालं पाहिजे ना, कारण यांचं पुढे काहीतरी प्रोसेसिंग सेंटर असेल, यांचं पुढे काहीतरी कमिटमेंट असेल, किंवा यांना ते माल पुढे कदाचित NCDS.com वर त्यांचे काही कमोडिटी एक्सचेंज मध्ये खरेदी विक्री करायची असतील तर ते करतील. पण हे क्वालिटी अश्युअर्ड, क्वांटिटी अश्युअर्ड, वेळेवर पाहिजे आणि त्याच्याच बरोबर अश्युअर्ड सप्लाय पाहिजे. म्हणजे असं नाही पाहिजे की हे ठरलं आणि पुन्हा सप्लाय होईल का नाही माहितच नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी यांना पाहिजे. समजा यांना पाहिजे की 1000 क्विंटल तूर किंवा 10,000 क्विंटल तूर पाहिजे. आता कोणाकडे जातील? ते काय प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन थोडंच करार करणार आहेत. मग हे जातील FPO कडे, FPC कडे. ते म्हणतील आम्हाला 10,000 क्विंटल तूर पाहिजे. मग 10,000 क्विंटल तूर पाहिजे आहे, ते म्हणते ठीक आहे, तूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी आम्ही बोलून घेऊ, कारण आमचे जे सभासद आहेत. फक्त तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला बियाणं द्यावं लागेल. ओके. तुम्हाला काय द्यावं लागेल? खतं द्यावं लागतील. तुम्हाला काय द्यावं लागेल? औषधी द्यावं लागेल. यांना जर क्वालिटी पाहिजे तर हे सगळे द्यायला तयार होतील शेतकऱ्याला. भाजीपाल्यामध्ये सुद्धा असं होऊ शकतं ना. भाजीपाला पाहिजे तर भाजीपाला कोणत्या क्वालिटीचा पाहिजे, क्वालिटीचा कोणत्या वेळेला पाहिजे, हार्वेस्टिंग कशी करायची, हे सगळे शिकवतील. म्हणजे हे काय देतील? या ज्या कंपन्या आहेत यांच्याबरोबर करार होईल की तंत्रज्ञान, अधिक करार होईल की निविष्ठा. आता हे जर समजा शेतकऱ्यांना मिळालं तर याच्या सोबत शेतकरी पण आपण FPO बार्गेन काय करू शकतं, प्लस आम्हाला काही इतर कामासाठी क्रेडिट, मजुराचा खर्च आहे, याचा खर्च आहे, बाकीच्या शेतीमधल्या व्यवस्थापनाचा खर्च आहे, पाण्याचा खर्च आहे, ते क्रेडिट पण देतील. म्हणजे काय झालं की एक तर बाजारभाव निश्चित झाला, म्हणजे शेतकऱ्याचा फायदा काय हे मिळालं. नंतर बाजारभाव निश्चिती, आज मार्केटमध्ये गेल्यावर काय होईल काय माहित नाही, हे शेतकऱ्याचे फायदे झाले. पण हे शेतकऱ्याचे एका इंडिव्हिज्युअल फार्मर्सला पॉसिबल नाहीये, म्हणून FPO करणार. तर सप्लाय चेन मध्ये हे एक आहे. सप्लाय चेन मध्ये अजून एक काय आहे? सप्लाय चेन मध्ये हे जे मी दाखवले आधी, जसं या ठिकाणी वेगवेगळे जे प्लेयर्स आहेत, हे इथे कसं असतं की काही ज्या म्हणजे वेगवेगळे टप्पे आहेत, या टप्प्यावर काम करणारे जे लोक आहेत, तर हे इथं आहेत. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की निविष्ठा पुरवठा, पहिल्यांदा तर सीड लागतं. मग आता याच्यात कोण आहे? निविष्ठा पुरवठा एजन्सी. त्याच्यानंतर उत्पादक, उत्पादक कोण आहे? शेतकरी. आणि FPOच्या माध्यमातून एकत्र आलेले. त्याच्यानंतर हे झालं, याचा माल जो आहे याचं काढणी मळणी करणे, तर त्याच्यासाठी जे आहे समजा अवजार आहे, तर अवजारे बँक आहे, संस्था ज्या मार्फत हे अवजारे बँक आहेत किंवा मजूर आहेत. हे काढल्यानंतर वाहतूक करायची आहे.
नंतर काय करायचंय काम, वाहतुकीच्या आधी डायरेक्ट करायचं असेल तर ठीक आहे, अन्यथा प्रक्रिया आहे. तर प्रक्रियादार, आता हे सगळे प्रत्यक्ष काम करणारे, आणि त्याच्यानंतर अजून पुढचं जे काम करणारे जे आहेत ते म्हणजे बाजारात गेल्यानंतर आडती, त्याच्यानंतर व्यापारी, साठवणूक करणारे आणि मोठे प्रक्रियादार. आता यामध्ये बघा, हे सगळं करण्यासाठी काय लागतो, या करण्यासाठी पैसा लागतो. आता पैसा देणारे कोण आहेत, बँक आहेत. हे सगळं वाहतूक आहे, आणलं कुठं, लोडिंग अनलोडिंग करणं, त्याच्यानंतर ते साठवायचं कुठे, ते साठवण. म्हणजे हे कोण आहेत, मग सेंट्रल वेअर हाऊस कॉर्पोरेशन असेल किंवा स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन किंवा खाजगी गोदाम असतील. काही ठिकाणी काय असेल की कोल्ड स्टोरेज लागेल. आता हे कोल्ड स्टोरेज, मग एफपीओ काय करेल बघा, यातलं काही एफपीओ करू शकतं का. आता इथे बघा, निविष्ठा पुरवठादाराच्या ऐवजी एफपीओ स्वतः निविष्ठा आणून शेतकऱ्याला देऊ शकतं. म्हणजे इथे 5-10% वाचले शेतकऱ्याचे. शेतकरी उत्पादन करतायत, अवजारे बँक कोण चालवेल, बाहेरून कोणाला येऊन मध्य प्रदेशचं आला, कोणी उत्तर प्रदेश मधून आणलं त्यांचं हार्वेस्टिंग मशीन आणि हार्वेस्टिंग करून देतं, असं सध्या चालू आहे ना महाराष्ट्रात. याच्याऐवजी आपलंच एफपीओ अवजारे बँक चालवेल. या ठिकाणी 10-15% शेतकऱ्याचा खर्च वाचला. वाहतूक करायला एफपीओ मे अरेंज, स्वतःचे वाहन असतील किंवा ते अरेंज करतील. प्रोसेसिंग जे आहे, लोकल प्रोसेसिंग इतर प्रक्रियादाराकडे जाण्यापेक्षा प्राथमिक प्रक्रिया एफपीओ करेल. त्याचे काय, क्विंटल मागे 50 रुपये 100 रुपये काय घ्यायचं ते घेईल. या आडतीकडे जाऊन व्यापाऱ्याबरोबर काही ठरवायचं, याच्याऐवजी स्वतः आडत्यासारखं व्यापाऱ्याबरोबर करार करतील. आणि ही स्टेप कटली, इथे समजा 5-10% काही जाणार होते ते पण राहिले, डायरेक्ट व्यापाऱ्याबरोबर करार केला किंवा सरळ सरळ मोठ्या प्रक्रियादाराला हे घेऊन गेले. म्हणजे या सप्लाय चेन मध्ये जे वेगवेगळे काम आहेत, यातले काही 2-4 कामे एफपीओ केलं तर काय होईल, या कामावर होणारा पैसे जे आहेत खर्च, हा शेतकऱ्यांचा वाचेल. आणि हे जे काम आहेत, या कामामधले जे पैसे आहेत वाचलेले कुणाला मिळतील, शेतकऱ्यांना परत मिळतील. तर अशा प्रकारे एक फार्मर प्रोड्युसर कंपनी, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन हे काम करू शकतं. दे कॅन टेक ओव्हर सम ऑफ द रोल्स इन दी सप्लाय चेन किंवा व्हॅल्यू चेन. आता मला सांगा, काही जर समजा उद्या चालून असं झालं की फार्मर प्रोड्युसर कंपनी खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि त्यांनी काय केलं की स्वतःचे छान गोडाऊन बांधले, साठवणुकीला दुसरीकडे जायचं काम काय, स्वतःच्याच गोदामामध्ये. एफपीओच जर समजा कोल्ड स्टोरेज असेल तर कोणत्या शेतकऱ्याला कोल्ड स्टोरेज कडे इकडे तिकडे जायची गरजच नाही ना. एफपीओच्या कोल्ड स्टोरेज मध्ये नेऊन ठेवायचं, त्याचा काय रेंट असेल तेवढं द्यायचं. आज जर तुम्ही बघितलं तर साताऱ्याला एक मोठा फूड पार्क होता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. तर हे जे फूड पार्क आहे, या फूड पार्क मध्ये कसं आहे की सगळ्या प्रकारच्या गोष्टी अरेंज केलेल्या आहेत. आता या फूड पार्क मध्ये शेतकरी त्यांचा शेतमाल घेऊन येणार, भाजीपाला फळे घेऊन येणार, आणल्यानंतर त्याला काय पाहिजे, त्याला पाहिजे कोल्ड स्टोरेज ठेवायला.
ठीक आहे, इथे कोल्ड स्टोरेज अवेलेबल आहे. हे कोल्ड स्टोरेज आहे, हे शेतकरी उत्पादक कंपनी चालवायला घेऊ शकते. एफपीओ त्याचं व्यवस्थापन एफपीओ, त्यांचे सभासद आले कमी भावात देता येतील, दुसरे आले त्यांच्याकडून एक वेगळा डिफरन्शियल रेट घेऊ शकतील. ते इथे कोल्ड स्टोरेज ठेवले. यानंतर काय, या ठिकाणी बाजार माहिती, आलेला माल जो आहे हा प्रोसेसिंग कुठं होईल, त्याला काय भाव मिळेल, दुसऱ्या ह्याच्यात काय चाललंय, दुसऱ्या मार्केटला पाठवायचं काय, हे आहे. आता हे कोल्ड स्टोरेज एफपीओ ने चालवलं, बाजार माहिती पण एफपीओ ने चालवली, तर या दोन गोष्टी त्यांच्या सदस्य शेतकऱ्यांना लगेच मिळतील. त्यानंतर या फूड पार्क मध्ये तिथेच व्यापारी आहेत, खरेदी करणारे, तिथे प्रोसेसर आहेत, मोठे प्रक्रियादार. हे सगळं कसं एका छताखाली हे उपलब्ध करून दिलेलं आहे. मग आता एक शेतकरी आला, इथे जाऊन माहिती केली, तिथे जाऊन माहिती केली, तिथे जाऊन माहिती केली, तर एफपीओ जे आहे, एफपीओ काय करतील, यांच्याबरोबर लायजन असेल, त्यामुळे एफपीओ या इथेच असलेल्या मोठ्या प्रक्रियादाराबरोबर रोजच्या रोज व्यवहार, रोजच्या रोज निगोशिएशन हे करून यांचं स्वतःचं स्थान निर्माण करतील. कुठे जायचं कामच नाही, या ठिकाणी आहे. म्हणून काय, बऱ्याचदा आपल्याकडे बघा एक मागणी येते की कोल्ड स्टोरेज पाहिजे. अरे बाबा, कोल्ड स्टोरेज तुम्हाला पाहिजे आहे, पण त्या कोल्ड स्टोरेजला तुम्ही 12 महिने वापरणार आहेत का? नाही. मग त्याच्यावेळी जे उपलब्ध कोल्ड स्टोरेज आहे ते भाड्याने घ्या ना 2 महिन्यासाठी, तर काम भागून जातं. अशा प्रकारचं आपल्याला एक काम करता येतं. तर या सप्लाय चेन मध्ये काही ज्या गोष्टी आहेत कॉस्ट सेव्हिंगच्या आहेत, काही ज्या गोष्टी आहेत की जिथे विनाकारण जे पैसे ग्राहकाचे चाललेत त्यातले काही पैसे शेतकऱ्याला मिळू शकतील. आता एक उदाहरण सांगतो. या भागामध्ये एक आंब्याचा जो ट्रेड चॅनल आहे त्याचा काही अभ्यास केला होता, आणि मोसंबीचा एक ट्रेड चॅनल आहे त्याचा काही अभ्यास केला होता. ते जर एक थोडक्यामध्ये तुम्हाला फळे भाजीपाल्यात काय होतं याच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असं म्हणून सांगतो. आणि मग आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारा. तर व्हॅल्यू चेन जे आहे, आंबा, मँगो मध्ये कशी आहे साधारणतः त्याचा अभ्यास केला. शेतकरी, त्याच्यानंतर बागवान, त्याच्यानंतर हे बागवान जातो कमिशन एजंट कडे म्हणजे आडती, हा कमिशन एजंट कडून पुढे जातो होलसेलर, आणि हा जातो रिटेलर, रिटेलर नंतर हा ग्राहक. आता यात शेतकरी काय करू शकतात, नावाबद्दल किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकरी स्वतः डायरेक्ट कमिशन एजंट कडे जाते. म्हणजे मधली एक स्टेप कोणती कटली, हे जे बागवान आहेत जे बांधावरच विकायचे आम्हाला आमचे आंबे, त्याच्याऐवजी इथे जा, याच्याकडे किती जात, आमच्या इथे पाहणीत दिसलं की 15 ते 20% ग्राहकांनी जेवढे पैसे दिले त्याच्या शेअर बागवानाकडे जातो. मग 20% कोणाला मिळाले जास्तीचे, शेतकऱ्याला मिळाले. हे इतकं वाद एक इथे जा, किंवा शेतकरी डायरेक्ट थेट विक्री करू शकतो, एक तर होलसेलरला थेट विक्री किंवा रिटेलरला थेट. हा शेतकरी एकट्याला जमत नसेल तर एफपीओ करेल त्याच्यावरती, आणि हेच आपल्याला घडवायचं या व्हॅल्यू चेन मध्ये. आता जर समजा तुम्हाला त्याच्यातला मोसंबीचं एक उदाहरण म्हणून सांगतो की आपल्याकडे ते फळ नाहीये परंतु हे कसं चाललेलं आहे, तर त्याच्याबद्दल एक माहिती देण्यासाठी म्हणून की व्हॅल्यू चेनची एक अनालिसिस, त्यासाठी मोसंबीचं एक उदाहरण घेतलं.
या उदाहरणात मोसंबी कशी विकल्या जाते बघा. शेतकरी आहे, याचा चॅनल नंबर 1 म्हणजे विक्रीचा महत्वाचा चॅनल 1, चॅनल 2 आणि चॅनल 3 असे मी दाखवतोय. चॅनल 1 मध्ये काय की शेतकरी कोणाला नेऊन विकतात, बागवानाला नेऊन विकतात. बागवानाला म्हणतात प्री हार्वेस्ट कॉन्ट्रॅक्टर. हार्वेस्टिंगच्या आधीच बाग विकलेली आहे ना, म्हणून हा प्री हार्वेस्ट कॉन्ट्रॅक्टर, याला विकले. हा प्री हार्वेस्ट कॉन्ट्रॅक्टर पुन्हा कमिशन एजंट कडे गेला, आडती. हा आडती कोणाकडे गेला, ट्रेडर. हा ट्रेडर जो आहे, हा ट्रेडर काय करेल, कुठे नेऊन विकेल. ट्रेडर हुशार असेल तर जाईल दूरच्या बाजारात, दूरच्या बाजारातील आडती याच्याकडे नेऊन विकेल. औरंगाबाद मध्ये घेतलंय, परंतु हा जाणार मुंबईला विक्री करायला, हा जाणार अहमदाबाद, हा जाणार जयपूर, हा जाणार दिल्ली, त्या आडत्याला नेऊन विकेल. किंवा हा ट्रेडर आहे, याच्याकडे जर समजा आले की 1000 टन मोसंबी आले, 500 टन इकडे मुंबईला पाठवून दिली, 500 टन जे आहे किंवा त्यातला काही भाग लोकल मार्केट औरंगाबादच्याच रिटेलरला स्थानिक बाजारपेठ विक्री केली. हे सध्याचे चॅनल आहे. मग आता स्थानिक बाजारपेठ मधून हे कुठे जाईल, स्थानिक बाजारपेठ मधून हे ग्राहकाला जाईल. ओके. आता या ठिकाणी सुद्धा दूरच्या बाजारातील आडती कोणाला विकणार आहे, तिथल्या होलसेलरला विकेल. तिथला होलसेलर काय आहे, तिथल्या रिटेल मार्केटला. मुंबईत नेलं तर मुंबईचा रिटेलर असेल, अहमदाबाद मध्ये अहमदाबादचा रिटेलर असेल, आणि हे तिथल्या ग्राहकाकडे जाईल. ओके. हे असं चालतं मोसंबीमध्ये. आता याच्यात बघा चॅनल नंबर 2 काय आहे. चॅनल नंबर 2 जसं मी आंब्यात दाखवलं होतं, शेतकऱ्यांनी काय केलं, स्वतः एक स्टेप कमी केली बागवानाची, इथं आणलं. आता त्याचबरोबर याच्यामध्ये थोडासा फायदा झाला, पण चॅनल नंबर 3 शेतकरी म्हणे की नाही, या दूरच्या बाजारातील आडतीकडे हा जो घेऊन जातो ट्रेडर, तसंच मी पण घेऊन जाईल, किंवा माझ्या शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत घेऊन जाईल. म्हणजे पुढे मग ही पुढची चेन, दूरच्या बाजारातला रिटेलर, तिथला होलसेलर, तिथला रिटेल, तिथल्या ग्राहकाकडे. तर आता या ह्याच्यात किती फरक पडतो सप्लाय चेन मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो. जे अभ्यास झाला होता, आम्ही एक केस स्टडी केलेली होती. त्या केस स्टडी मध्ये शेतकरी मोसंबी विकली 8 रुपये किलो. ओके. त्याच्यामध्ये शेतकऱ्याची किंमत एवढी, बागवानाचं मार्जिन जे आहे 16 रुपये. बागवान जे आहे, बागवानाची किंमत 16 रुपये. त्याच्यानंतर होलसेलरची किंमत किती होती, ती होती 19 रुपये प्रति किलोला. आणि रिटेलरची किंमत जी आहे ही होती 23 रुपये. आता बघा शेतकऱ्याच्या पदरात किती पडतात, 8 रुपये एका किलोला. रिटेलरला किती आहे,
23 रुपये, म्हणजे जवळपास 8 त्रिक 24, 3 पटीने ही वाढली. आता हे वाढली कशी की हे 16च्या 16 रुपये बागवानाला थोडेच मिळाले. मध्ये हार्वेस्टिंग आहे, लोडिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन दिल्लीपर्यंत नेणं आहे, तिथला खर्च आहे, कमिशन चार्जेस दिल्लीच्या बाजारातले आहेत, थोडा मध्ये वजनाचा घाटा झाला. हे सगळा जर घाटा झाला, वेट लॉस, तर हे सगळं मिळून साधारणतः त्यावेळेच बघितलं होतं 2 रुपये 80, 2 हे झालं होतं 5 रुपये 30 पैसे. म्हणजे याच्यात खर्च किती आला? 5 रुपये 30 पैसे. याच्यातून जर मायनस केले 16 रुपयातून, बागवानाच्या पदरात किती पडले? समजा 30 पैसे सोडून द्या, 5 रुपये जरी म्हणलं तर बागवानाला 11 रुपये मिळाले. सो हे 8 रुपये बागवानाचं जे मार्जिन होतं ते साधारणतः त्यावेळेच्या अभ्यासानुसार 3.5 रुपये होतं. म्हणजे फक्त शेतकऱ्यांनी इथून होलसेलर कडे गेला किंवा शेतकरी कमिशन एजंट कडे गेला तर शेतकऱ्याला 8 रुपयांनी जी विकायची मोसंबी ती 11.5 रुपयाची पडेल. आणि शेतकरी जर इथपर्यंत गेला होलसेलर पर्यंत, तर होलसेलरचं जे मार्जिन आहे ते 2 रुपये आणि हे जे मार्जिन आहे हे 3.5 रुपये, म्हणजे 5 रुपये 50 पैसे याच्यात वाढेल. म्हणजे हे किंमत होईल शेतकऱ्याची 13 रुपये 50 पैसे. प्रति किलो. आता मला सांगा, हे एका शेतकऱ्याला एवढं सगळं करणं जमत नाही आणि म्हणून शेतकरी काय करतात, हे जाऊन इथे पटकन विक्री करायची आणि मोकळं व्हायचं. आपण जे आहे डिस्ट्रेस सेल करून मोकळं. तर आता जर समजा शेतकरी उत्पादक कंपनी याच्या मदतीला आहे किंवा FPO मदतीला आहे, तर त्यामधल्या सगळ्या सप्लाय चेन मधल्या टप्प्यावर एक तर शेतकऱ्याचा हँड होल्डिंग सपोर्ट आहे, शेतकऱ्याला भीती नाही. मधल्या वेगवेगळ्या टप्प्यावर काही खर्च आला, पैसे लागले, तर शेतकरी उत्पादक कंपनी थोड्या काळासाठी तो खर्च स्वतः करू शकते, शेतकऱ्याला लगेच बर्डन नाही. मध्ये काही रिस्क असेल, काही असेल तर ते आधीच अलर्ट करू शकतात. या दृष्टीने शेतकऱ्याची पूर्ण तयारी होते, त्याचा आर्थिक नुकसानही नाही आणि मिळणारा फायदा जास्त. So all these things can happen just by management of supply chain by taking few roles. काही सप्लाय चेन मध्ये काम करणाऱ्या एजन्सीज आहेत, त्यांचे काही भूमिका शेतकरी उत्पादक कंपनीने घेतली आणि जशी ही भूमिका आहे की निविष्ठा आपणच विक्री करायच्या, तर अशा प्रकारे केलं तर शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळू शकतात. आता प्रेझेंटेशन स्टॉप करतो. येस सर. दिस इज पॉसिबल. तर हे सगळं शेतकऱ्यांच्यासाठी घडू शकतं. शेतकऱ्यांच्या वतीने ते घडवण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ आहे. एकट्या दुकट्या शेतकऱ्याला एवढी रिस्क घेणं कठीण वाटतं. एकट्या दुकट्या शेतकऱ्याला इतकं जाऊन बघितलं तर बाजारात मला कोण विचारणार आहे? दिल्लीच्या मार्केटमध्ये गेलो तिथं मी कोणाशी डील करू, कसं डील करू, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न शेतकऱ्याच्या वतीने उत्पादक संघ किंवा उत्पादक कंपनी ही त्याला मदत करू शकते, सॉल्व्ह करू शकते. त्याचबरोबर मोठे मोठे करार आहेत, एक शेतकरी फसला जाऊ शकेल, 1000 शेतकरी एकत्र आहेत, अशी कंपनी कशी फसतात? कारण त्या प्रत्येक ठिकाणी लिगल गोष्टी आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सुद्धा काही 4 लोक जे आहेत नॉलेजेबल बसलेले आहेत किंवा ज्यांना अनुभव आहे, ज्यांना व्यापारामध्ये काय घडतं हे माहीत आहे, अशा ठिकाणी त्यांची फसगत होण्याची शक्यता कमी असते. ठीक आहे, पहिल्यांदा सुरुवातीला अनुभव नसेल तर फायदा कमी होईल, पण फसगत तर होणार नाही. अशा प्रकारच्या सप्लाय चेन मधल्या ज्या वेगवेगळ्या टप्प्यावर काय काय काम करू शकतात ते आपण बघितलं की ते आडत्यासारखं काम करू शकतात. दुसरं काय, वाहतूकदाराचं काम करू शकतात, साठवणूकदाराचं काम करू शकतात, प्राथमिक प्रक्रियाचं काम करू शकतात, त्याचबरोबर ते जे आहे करार करू शकतात. आणि मग या सगळ्या टप्प्यावर समजा 10% फायदा जर झाला तर शेतकऱ्याला आज जे बाजारभाव मिळतो त्याच्यात 1.5 पट बाजारभाव मिळायला पाहिजे. 5 टाइम. आणि आपण काय आग्रह धरतो सरकारकडून की आपण म्हणतो की MSP मिळाली पाहिजे.
एमएसपी काय आहे? एमएसपीचा जर विचार केला तर एमएसपीचा फुल फॉर्म काय? एमएसपी इज अ मिनिमम सपोर्ट प्राइस. ज्याच्या नावातच मिनिमम आहे त्याच्यात जास्त फायदा कसा होईल? कधी विचार केलाय का तुम्ही? बाजार कशावर चालतो? बाजार एमआरपी वर चालतो. व्हॉट इज एमआरपी? एमआरपी इज मॅक्सिमम रिटेल प्राइस. एमआरपी कोण देतं? ग्राहक देतो. एमआरपी आडती नसतो देत, एमआरपी व्यापारी नसतो देत, एमआरपी प्रोसेसरही देत नाही. एमआरपी ग्राहक देऊ शकतो. मग वाय नॉट गो टू द ग्राहक डायरेक्ट? मे बी कलेक्टिव्हली ग्रुप म्हणून जाऊ, मे बी कलेक्टिव्हली संघ म्हणून जाऊ, आणि ठीक आहे आमचं उत्पादन जर समजा आमच्याकडे 1000 क्विंटल आहे तर त्याच्यातलं आम्ही 200 क्विंटल बाजार याच्यात विकू ना रिटेलमध्ये. शेतकरी बाजार सुरू आहेत. पुण्यामधले शेतकरी बाजार 21 शेतकरी बाजाराच्या ठिकाणी बघा कसे आहेत. शेतकरी जातात विक्री करतात तिथे आहे. औरंगाबादमध्ये आम्ही काही शेतकरी बाजार चालवतो आहेत, आपल्याकडे पण असतील. तर त्या ठिकाणी जाऊन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जर कथा ऐकल्या तर असं कळेल की जे लोक वर्षानुवर्ष फक्त आडत्याला विकून यायचे तर त्याच्यापेक्षा त्यांना 4 to 5 टाइम्स जास्त फायदा झालेला आहे, जस्ट बाय हॅव्हिंग ए डायरेक्ट सेलिंग. आणि डायरेक्ट सेलिंगचे माध्यम कसे आहेत? तर एक तर स्वतः डायरेक्ट सेल करू शकतात, शेतकरी बाजारातून करू शकतात, किंवा आठवडी बाजारातून करू. आपल्याकडे आठवडी बाजाराची जी जुनी परंपरा आहे ती कशासाठी आहे? कोण येऊन विकायचं आठवडी बाजारात? मला आठवतं मी माझ्या लहानपणी, मी 4th 5वी 6वीत असताना आमच्या शेतामधले वांगे, शेतामधले टोमॅटो, शेतामधल्या मिरच्या आल्या, मी तर विकायला बसलेला असायचो. शाळा सुटायची, दर शनिवारी शेतकरी बाजार असायचा आणि शाळा आमची 10:30ला सुटायची. सकाळी 7 ते 10:30 शाळा, येऊन बसायचं तिथे. तर हे जे आहे मी बघायचो, अनेक शेतकरी असायचे ते स्वतः तिथे विकायला बसलेले असायचे. आज काय झालेलं आहे? आज शेतकरी कसा आहे की स्पेशालिस्ट, तो फक्त प्रोड्युसर पाहिजे, मालक झालेला आहे ना. आणि मग मालक आहे, प्रोड्युसर आहे, तर आम्ही काही करणार नाही, अशाने कसं होईल? मग तुम्ही प्रत्येक गोष्ट आउटसोर्स केली, त्या आउटसोर्सची किंमत मोजावी लागते. तुमच्या वतीने काम करणारा कोणत्या म्हणून फुकट थोडंच करणार आहे, फ्री थोडंच करणार आहे. आणि हे सगळं काम करत असताना आज काय झालेलं आहे? शेतकऱ्यांना उत्पादन वाढलेलं आहे, परंतु त्या उत्पादनाचा खर्च अतोनात वाढलेला आहे की त्यातला काही खर्च मर्यादित ठेवता येतो. आणि विक्री कोणाच्या तरी मार्फत करायची म्हणजे मग त्यांनी जितके पैसे दिले तितके, जसं झालं तसं, याच्या ऐवजी तिथे डोळसपणाने काही करता येईल, तिथे माहिती घेऊन काही करता येईल. आणि त्यासाठी जर एखाद्या उत्पादक संघामध्ये आपण जोडल्या गेलो, उत्पादक कंपनीत जोडल्या गेलो, तर ते आपोआपच काम होणार आहे, ते आपल्या वतीने करणार आहे. आणि त्याच्यामध्ये का नाही जायचं? मग तर या सगळ्या गोष्टीचा आता नव्याने विचार करायची वेळ आलेली आहे. कारण काय, इथून पुढे जे सेकंडरी ऍग्रिकल्चर आहे त्याचं महत्व वाढत जाणार आहे. व्हॉट इज बियॉन्ड दी फार्म गेट, की शेताच्या खळे झाल्यावर, मळणी झाल्यावर पुढे काय आहे, तिथे किती मूल्यवृद्धी होणार आहे, त्या मूल्यवृद्धीतला अर्धा वाटा तरी शेतकऱ्याकडे आला. जे मोठे डेव्हलप कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये 10 रुपये जर समजा ग्राहकांनी दिले तर त्यातले 5.5 ते 6 रुपये शेतकऱ्यापर्यंत जातात. आणि आपल्याकडे 10 रुपयापैकी आपण बघितलं 2.5 रुपये जातात, काय काय वेळेल तेवढे पण जात नाही. यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी चांगला मार्ग काय आहे की संघटन करायचं, संघशक्ती वापरायची. संगम शरणम गच्छामी, चला सगळे एकत्र येऊ करू काम. तर त्यासाठी हे एफपीओ करू शकतं. आणि ह्याच्यासाठी एफपीओ ला ट्रेनिंग देऊन, एफपीओ ला थोडस तयार करून, या कामासाठी एफपीओ केलेलं आहे तुमचं, हे त्यांना वारंवार अवेअरनेस देणे, जाणीव देणे. काही ठिकाणी जमलं तर त्यांच्या जिथं सक्सेस आहे ते सक्सेस दाखवण्यासाठी त्यांच्या एक्सपोजर व्हिजिट काढणे, हे काम आपल्याला करता येतील. ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचा एक पुढचा भाग म्हणून की एफपीओ काय करू शकतं याची त्यांना जाणीव करून देणं, हे सुद्धा आपल्याला करता येणं शक्य आहे. तर हे थोडक्यामध्ये मी तुमच्या पुढे हा विषय मांडलेला आहे. कारण या विषयाचा प्रत्येक आस्पेक्ट असा आहे की ज्याचं एक वेगळं सेशन होऊ शकतं. ते डायरेक्ट सेलिंग, त्याचं एक वेगळं सेशन होऊ शकतं. ते याच्यामध्ये एसएफएसीच्या काय स्कीम आहे त्याच्याबद्दल कसा फायदा घेऊ शकतो त्याचं एक वेगळं सेशन होऊ शकतं. किंवा एफपीओ इटसेल्फ इज अ डिफरंट सेशन. एफपीओ काय करू शकतं, त्याचं इफिशियन्सी कशी चालवायची
त्याचं एक वेगळं सेशन होऊ शकतं. पण आपल्याला सगळ्या गोष्टी कसं आहे थोडक्यामध्ये या सेशन मध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. परंतु तरी सुद्धा एफपीओ चांगले चालवायचे असतील तर माझं स्वतःच असं मत आहे की जी कोणती शेतकरी उत्पादक कंपनी आहे, शेतकरी उत्पादक संघ आहे, त्यांनी जर समजा 6-7 गट मिळून एकत्र काम केलेलं असेल तर त्या प्रत्येक गटाला स्पेशालिस्ट वर्क द्यायला पाहिजे. म्हणजे समजा 5 संचालक आहेत, 5 संचालक कशाला बसलेले आहेत? एक संचालक अवजारे बँक चालवतो. चला नांगरणी करायची आहे का, या अवजार बँक सगळ्या गावाची नांगरणी करून द्या, आमच्या सभासदांची करून द्या. आमच्या सभासदांकडून मी 700 रुपये एकर घेईल, बाकीच्यांकडून 800 रुपये घेईल. म्हणजे तसा फायदा कंपनीला मिळून द्यायचा. त्याच्यानंतर काय पेरणी करून द्यायची, हार्वेस्टिंग मळणी कामं ते करून देतील. दुसरं जे आहे शेतकरी संचालक आहेत ते म्हणतील माझं कृषी सेवा केंद्र चालवतो किंवा मी डील करतो आणि सगळीकडून 10% स्वस्तामध्ये खतं बियाणं औषधं मिळवून देतो, सीड मिळवून देतो. त्यांचं काम ते झालं. तिसरे जे आहेत ते सांगतील बाजार माहिती केंद्र चालवतो, कुठं काय आहे काय नाही ते बघतो, माहिती घेतो, करार करतो. झालं तर त्या गटाला ते काम दिलेलं आहे. चौथा गट असा आहे की टेक्नॉलॉजीमध्ये हुशार लोक एकत्र आलेले आहेत, काय तंत्रज्ञान वापरायचं, कुठून वापरायचं, काय नाही, करार करताना काय मिळून घ्यायचं, त्या चौथ्या ह्याच्यावर गेलंय. हे संचालकांचं काम आहे. तिथे संचालक म्हणजे काय आहे आणि मग ह्या सगळ्याचं जनरल मॅनेजमेंट करणार जे काही बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचा प्रमुख जो आहे कार्यकारी संचालक त्याचं काम आहे. तर अशा प्रकारे केलं तर त्या एका उत्पादक संघामध्ये असे ऍक्टिव्हिटी ग्रुप पाहिजे किंवा जसे स्पेशालिस्ट ग्रुप पाहिजे. एखादं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असतं, मग त्या हॉस्पिटलमध्ये एक सर्जन असतो, त्या हॉस्पिटलमध्ये एक अॅनेस्थेसिस्ट असतो, त्या हॉस्पिटलमध्ये एक फिजिशियन पण असतो, त्या हॉस्पिटलमध्ये त्या विषयाचा तज्ञ डॉक्टर असतो आणि मग ते हॉस्पिटल व्यवस्थित चालतं. मग ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऊर्जित अवस्थेत दिसतं. इथं आपल्याला काय आपण सगळे लोक एकत्र आलो हे आपोआप होईल असं गृहीत धरतो, तर नाहीये. एफपीओ एफपीसी मी सुरुवातीला सांगितल्यासाठी दिस इज एन बिझनेस ऑर्गनायझेशन आणि बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी फायनान्शियल लिटरसी पाहिजे, बिझनेसची अंडरस्टँडिंग पाहिजे, शेतीची अंडरस्टँडिंग पाहिजे, ॲग्री बिझनेसची पाहिजे आणि नंतर हे करण्याची विल पॉवर पाहिजे. हे जर सगळं आलं तर नक्कीच होईल. सप्लाय चेन मध्ये काय काय आहे, प्रत्येक पिकाच्या सप्लाय चेन प्रत्येक जिल्ह्याचा त्याचा अभ्यास चालू आहे. त्या अभ्यास तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहेत काही दिवसामध्ये. आपल्या स्मार्ट प्रकल्पामध्ये आहेत कापसाची सप्लाय चेन कशी आहे वेगवेगळ्या गावामध्ये. आज जर समजा आम्हाला विचार केला तर आम्ही आता तर मी रिटायर झालेलो आहे, लहानपणी आम्ही इथे कापूस एकाधिकार घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आता हे बघतोय की आठवडी बाजारामध्ये 10 किलो 20 किलो 25 किलो 50 किलो कापूस विकायला घेऊन बसतात. खरंच वाटत नाही. हळद आहे रिटेलमध्ये आठवडी बाजाराला विकायला घेऊन बसतात शेतकरी. हे स्थित्यंतर येत चाललेले. व्हॉट आर द चेंजेस कमिंग इन टू द सप्लाय चेन मॉडेल हे पण बघितलं पाहिजे. आणि इतर क्षेत्रात जशा फुल इफिशियन्सीने सप्लाय चेन चालतात त्या ॲग्रिकल्चरमध्ये चालल्या पाहिजे. अनेक ठिकाणी ॲग्रिकल्चरमध्ये डुप्लिकेशन ऑफ ॲक्टिव्हिटी आहे. माझ्या शेतावर सुद्धा मी एक गाडी करेल, त्याच्यातच मी लोडिंग करेल अनलोडिंग करेल, पुन्हा दुसरीकडे तेच माल दुसरीकडे नेताना तिथून लोडिंग करेल अनलोडिंग करेल. म्हणजे दोनदा तोच खर्च झाला, दोनदा साठवण्याचा खर्च झाला, दोनदा जे आहे फळे भाजीपाल्यावर फ्रेश ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजचा खर्च झाला. असे काही पुनरुक्ती जे आहेत डुप्लिकेशन आहेत ते टाळता येऊ शकतील. सो एंटायर अवेअरनेस अबाउट द सप्लाय चेन आणि त्यातल्या कोणते काम आपलं एफपीओ करू शकतं याची जाणीव, एवढ्या 2 गोष्टी जर झाल्या निश्चित शेतकऱ्याला आज जे आहे त्याच्यापेक्षा 50% जास्त प्रीमियम रेट मिळू शकतात. आणि तेवढं जर झालं तर मला असं वाटतं प्रोडक्शन मध्ये 20-25% वाढ, 50% मोर प्रीमियम रेट एवढं जर झालं तर आपलं डबलिंग फार्मर्स इन्कम हे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतं. तर धन्यवाद. आपण सर्वांनी मला हे जी संधी दिली त्याबद्दल आपला सर्वांचा आभारी आहे. माळी सरांचा आभारी आहे, कोल्हापूर रामित यांचा आभार मानतो. मी इथे थांबतो. मात्र आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावेत. धन्यवाद सर. सरांचं मुख्य मार्गदर्शन या ठिकाणी संपलेलं आहे. उपस्थितांमध्ये जर कोणाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. काही प्रश्न आहेत का कोणाला?
ओके, काही कोणाला प्रश्न नसतील तर आपण या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सांगता कार्यक्रमाकडे जाऊ. सरांचं खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या, मी सकाळी सुरुवातीला सांगितलं की कृषी विभागामध्ये सरांचं खूप मोठं योगदान आहे, खूप चांगलं काम सरांचं आहे. आणि कृषी विभागातील बऱ्याचशा सर्व योजना ती सेवानिवृत्त जरी झाली असली तर आत्ता खऱ्या अर्थानं त्यांच्या सर्व मार्गदर्शन ज्ञानाचा लाभ आपल्या सर्वांना होतोय. आणि अशी मार्गदर्शक मंडळी आजच्या या सर्व नवीन पिढीला ही काळाची गरज आहे. कन्सेप्ट बदलत आहेत, टेक्नॉलॉजी बदलते आहे, परंतु शेवटी हा जो बेस आहे मार्गदर्शनाचा तो आपला सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बदलत्या सिनेरिओमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी, सप्लाय चेन मॅनेजमेंट, व्हॅल्यू चेन मॅनेजमेंट, आता ODOP आलेला आहे, विकेल ते पिकेल कन्सेप्ट आलेला आहे, डबलिंग दी फार्मर्स इन्कम आलेला आहे. राज्याच्या आणि केंद्र शासनाच्या अनेक योजना आता आपल्या समोर आलेल्या आहेत. आणि जशा नवीन नवीन योजना येतात तशा शेतकऱ्यांच्या पुढे आव्हानं सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. जसं आता सरांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी सांगितलं की दिवसेंदिवस कुटुंबांची संख्या वाढते आहे, फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड होल्डिंग, जमिनीचे अनेक तुकडे होत आहेत, भाग होत आहेत, लँड होल्डिंग कमी होते आहे, मोठा शेतकरी छोटा शेतकरी अत्यल्प होत चाललेला आहे. आणि ह्या सर्व मर्यादांचा विचार करून आपल्याला शेती क्षेत्राची पुढची दिशा, पुढचं काम करायचंय. याकरिता या शेतकऱ्यासाठी सक्षम करणं हे आपल्या सगळ्यांची एक विस्तार कार्यकर्ता म्हणून आपली गरज आहे, आपली आवश्यकता आहे आणि आपलं सगळ्यांचं कर्तव्य सुद्धा आहे. म्हणून आजच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये सरांचं खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन झालं. सरांच्या म्हणण्यातून एकच आलं की आपल्याकडं खूप काही असेट्स आहेत, परंतु ती आपण असेट्स शोधायला पाहिजेत. शोधलं तर सर्व गोष्टी सापडतील, उत्तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहेत. माझ्याकडे काहीच नाही किंवा मला काहीच येत नाही म्हणून निराश होण्यापेक्षा जे काय आपल्याकडे आहे त्याच्यातून साधनं निर्माण करून शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आपल्याला सर्वांना कार्यरत राहायचं आहे. आणि डबलिंग दी फार्मर्स इन्कम या कन्सेप्ट पूर्ततेकडे आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. तर सर खूप खूप धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याकडून आमच्या सर्व ऑनलाईन प्रशिक्षणार्थींनी मिळालं. वास्तविक शेतकरी उत्पादक कंपन्या, त्याचं व्यवस्थापन, नियोजन याच्यावरती एक स्वतंत्र सेशन आम्ही आयोजित करतोय ऑक्टोबरमध्ये. त्यावेळेस एक किमान 3 दिवसाचा कालावधी आम्हाला लागेल. त्यावेळेस मी आपल्याशी संपर्क करतोच, त्याचंही नियोजन आपण करूयात. आणि सध्या कोल्हापुरामध्ये सुद्धा आता स्मार्ट प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सादरही झालेले आहेत. त्याची स्क्रुटिनी चालू आहे किंवा काही B आणि C ग्रेडमध्ये काही कंपन्या आहेत, त्या आता A ग्रेडमध्ये त्याचं काही पूर्तता चालू आहे, त्रुटी पूर्तता चालू आहे. या सर्वांना आम्ही एकत्र येऊन एक ट्रेनिंग सेशन आयोजन करायचं प्रस्तावित आहे. त्यावेळेस आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला खऱ्या अर्थानं गरज भासणार आहे. या पुढील कार्यक्रमासाठी सुद्धा आपण मार्गदर्शनासाठी अशाच पद्धतीने आम्हाला उपलब्ध व्हाल अशी एक मनोमन कामना करतो, अपेक्षा करतो. आणि आज आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा वास्तविक मला कल्पना आहे की आपण कृषी विभागाचे जे काही प्रशिक्षण सेंटर्स आहेत, रामितीज आहेत, त्या माध्यमातून नियमितपणे आपण प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यस्त असता. आज ही सकाळी आपण आपल्या प्रशिक्षण कार्यक्रम संपल्यानंतर मग आम्हाला आजच्या सेशनमध्ये आपल्याला वेळ मिळाला. तर पुढील कार्यक्रमासाठी सुद्धा अशीच आपल्या मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपण वेळ दिलात आणि हा कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीनं आमच्यापर्यंत पोहोचवलात, याबद्दल संस्थेचे प्राचार्य मान्य उमेश पाटील सर, मी स्वतः शंकर माळी, सहाय्यक संचालक रामिती आणि रामिती परिवाराच्या वतीनं आणि उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके सर.